पवार साहेबांनी आताच आपणास सामाजिक भावनिक शिक्षण त्याचबरोबर आपण जे शाळा व्यवस्थापन समितीची जे पुनर्गठन करणार आहोत त्या संदर्भात ज्या काही वरिष्ठांच्या सूचना आहेत त्या सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर SMC ची मीटिंग संदर्भातही मार्गदर्शन केलेलं आहे. मी आपल्या केंद्राच्या वतीने साहेबांचे मनपूर्वक आभार मानून त्यांना धन्यवाद देतो आणि खर्डे सर यांना विनंती करतो की आपण सामाजिक आणि भावनिक शिक्षणाचा जो राहिलेला भाग आहे तो पूर्ण करावा. चालेल सर. स्क्रीन दिसते का सर? हा दिसते दिसते. ओके सर, कंटिन्यू. हा, सर्वांना नमस्कार. माझ्याकडे आणि कोकणी सरांकडे सामाजिक भावनिक शिक्षण हा विषय दिलेला होता. त्यामध्ये जो पहिला पार्ट होता त्यात कोकणी सरांनी मुलांचे सामाजिक भावनिक शिक्षण व परिणाम आणि दुसरा जो विषय होता प्रौढ आणि विद्यार्थ्यांचे सामाजिक आणि भावनिक शिक्षण हे दोन विषय कोकणी सरांनी घेतलेले. आता जे राहिलेले जे दोन विषय तर त्यामध्ये जो सामाजिक भावनिक शिक्षण म्हणजे काय हा विषय, त्यानंतर सेल बाबत लहानांना म्हणजे लहान मुलांना आणि मोठ्यांना कशी मदत करता येईल याविषयी काही ज्या उपक्रम आहे ऍक्टिव्हिटी त्या ऍक्टिव्हिटी मी त्यामध्ये मी सांगणार आहे. तर आपल्याला मागील 1 ते 1.5 वर्षापासून आपल्या शाळा बंद आहे. त्यामुळे आता शासनाने काही 4 ऑक्टोबर पर्यंत त्यांनी शाळा सुरू करण्याचे आणि काही त्यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे ज्यावेळेस शाळा सुरू होतील तर मुलांची खरंच शाळेत बसण्याची त्यांची मानसिकता नसणार आहे. त्यामुळे आपलं शिक्षकांपुढे एक मोठं एक चॅलेंज आपल्याला असणार आहे. त्यामुळे म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे शाळेविषयी म्हणजे आपुलकी किंवा आपल्या शिक्षकांविषयी आपुलकी निर्माण करणे हे खूप आपल्यासाठी आवश्यक आपल्याला असणार आहे. त्यासाठी आपल्याला आपला हा जो सामाजिक आणि भावनिक शिक्षण हा विषय म्हणजे हे आपल्याला समजून घेणे म्हणजे खूप महत्वाचे आहे. आपल्या जानकुडे सरांनी सुद्धा सांगितले विद्यार्थ्यांना म्हणजे जास्त वेळ ते बसण्याचे आपल्या पुढे शिक्षकांपुढे आपल्याला चॅलेंज असणार आहे. त्यासाठी आपण काय काय ऍक्टिव्हिटी घेतो म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे ऍक्टिव्हिटी घेऊन शाळेप्रती आपल्याला आपुलकी निर्माण करण्यासाठी काय करता येईल हे आपण या सामाजिक भावनिक शिक्षण यामधून आपल्याला ते पाहता येणार आहे. आता सामाजिक भावनिक शिक्षण म्हणजे काय तर आता याविषयी एक खाली स्क्रीनवर एक व्याख्या दिसते. म्हणजे सामाजिक आणि भावनिक शिक्षण SEL ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये मुलं आणि प्रौढ स्वतःच्या ज्या भावना समजून घेतात आणि त्यांचे व्यवस्थापन करतात आणि सकारात्मक उद्दिष्ट प्राप्त करतात आणि इतरांबद्दल सहानुभूती दर्शवतात, सकारात्मक संबंध स्थापित करतात आणि जबाबदारीने निर्णय घेतात. त्यामध्ये आपण शाळा सुरू होती तेव्हा आपण काय करायचो, लेसन प्लॅन तयार करायचो. परत विद्यार्थ्यांना आपल्याला काय द्यायचे ते त्याचं आपण उद्दिष्ट ठरवत होतो. आपण पाठ घेत होतो, ते मूल्यमापन करतो. हे आपलं त्या दिवसाचे उद्दिष्ट काय साध्य झाले हे आपण म्हणजे प्रत्यक्ष शाळा सुरू होती त्यावेळी आपण ते करत होतो. परंतु आता जे सामाजिक भावनिक शिक्षण आहे यामध्ये आपल्याला लेसन प्लॅन वगैरे आपल्याला करता येत नाही. तर ही एक म्हणजे सामाजिक भावनिक शिक्षण ही एक प्रक्रिया आहे. यामध्ये शिक्षक असेल, विद्यार्थी असेल, प्रौढ असेल, यामध्ये ही एक सतत चालणारी ही एक प्रक्रिया आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या
आपल्याला पर्टिक्युलर असं म्हणजे व्याख्येमध्ये त्याला आपल्याला बसवता येणार नाही. त्यात एक कॅशल म्हणून एक जी संस्था आहे ती एक आपल्याला फ्रेमवर्क तयार करून दिलेले आहे. त्यामध्ये त्यांनी ज्या 5 कार्यक्षमता आणि जे 5 त्यांनी कौशल्य सांगितलेले आहे. आता आता जे पहिलं नारंगी रंगामध्ये 2 कौशल्य दिसते आपल्याला. अ, स्वजागरूकता आणि स्वव्यवस्थापन. आता हे कौशल्य हे आपल्याला स्वतःला विकसित करण्यासाठी हे कौशल्य आपल्याला दिलेले आहे. त्यानंतर जे हिरव्या कलर मध्ये जे कौशल्य दिलेले सामाजिक जागरूकता आणि नातेसंबंध यामध्ये हे समाजाशी रिलेटेड असलेले कौशल्य आहेत. त्यानंतर जे पिवळ्या कलर मध्ये एक कौशल्य दिले त्यामध्ये जबाबदारीने निर्णय घेण्याचे कौशल्य. आता या 4 कौशल्यापैकी आता जो 5व्या नंबरचे जे कौशल्य आहे ते म्हणजे चारही कौशल्याचे ते एक त्याला परिपाक असे कौशल्य असे बनता येईल. हे 5 कौशल्य एकमेकांना काय आहेत, एकमेकांना रिलेटेड असे कौशल्य आहेत. त्यानंतर आता जे 5 जे कॅसल फ्रेमवर्क मध्ये सांगितलेले 5 कौशल्य आहेत त्याचे आपण क्रम आणि त्यांची जी प्रक्रिया आहे ते जाणून घेऊया. आता पहिलं कौशल्य आहे स्वजागरूकता. स्वजागरूकतामध्ये यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, म्हणजे स्वतःच्या भावना ओळखता यायला पाहिजे. त्यानंतर मी कोण आहे हे सुद्धा आपल्याला ओळखता यायला पाहिजे. तसेच आपल्याला आपल्या स्ट्रॉंग पॉइंट कोणते, आपले वीक पॉइंट कोणते हे सुद्धा आपल्याला आपल्या प्रती आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर आपल्यामध्ये जो आत्मविश्वास आहे तो सुद्धा आपल्याला ओळखता यायला पाहिजे. त्यानंतर आपण काय करू शकतो किंवा आपल्याला काय करता येईल हे आपली काय क्षमता आहे हे सुद्धा आपल्याला म्हणजे माहित असायला पाहिजे. हे आपल्याला पहिल्या कौशल्यामध्ये सांगता येईल. त्यानंतर जे दुसरं कौशल्य आहे स्वव्यवस्थापन कौशल्य. यामध्ये आपल्याला काय होतं, कधी कधी आपली छाती धडधडते. याचा अर्थ काय होतो, आपली मानसिक स्वास्थ्य असते ते थोडंसं बिघडलेलं असलेलं असतं. त्यामध्ये टेन्शन आल्यावर आपल्याला शरीराचे काही अवयव इनबॅलन्स होतात. त्यामुळे आपल्याला यावरून काय सांगता येईल, आपलं म्हणजे भावनांचं आपलं व्यवस्थापन न जमणं याचे ते काय लक्षण आहे. म्हणजे भावनांचे व्यवस्थापन हे आपल्याला सर्वांना जमलं पाहिजे. आता विद्यार्थी, शिक्षक आणि प्रौढ असेल या सर्वांना सामाजिक भावनिक शिक्षणाची आपल्याला गरज आहे. त्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता, परत ताणतणावामध्ये सकारात्मक कसं वागायचं, डोकं शांत ठेवून प्रत्येक गोष्ट परिणामांचा विचार करून व्यवस्थापन कसं करू शकतो हे आपलं व्यवस्थापन या कौशल्यामध्ये ते आपल्याला सांगता येईल. त्यानंतर जे तिसरं कौशल्य आहे त्यामध्ये सामाजिक जागरूकता. यामध्ये काय सांगता येईल, समाजात आपल्याला विविध दृष्टिकोनाचे माणसं असतात. त्याच्याकडून आपल्याला काही सकारात्मक दृष्टिकोन घेणे आवश्यक असते. त्यामध्ये सहानुभूती ही प्रत्येक व्यक्तीजवळ असते आणि विकसित ती केलीच पाहिजे. त्यामध्ये समाजात चांगल्या गोष्टी घडत असतात तर त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आपण त्यांचे कौतुक करायला हवं. परत एखादं व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, त्यामुळे प्रत्येकाचे मत वेगवेगळे असते. त्यामुळे इतरांच्या मतांच्या सुद्धा आपल्याला यामध्ये आदर करता यायला पाहिजे. आता जे 4 नंबरचे कौशल्य नाते संबंध व्यवस्थापन. यामध्ये काही विद्यार्थ्यांना किंवा व्यक्तींना खूप सारे मित्र असतात आणि काही व्यक्तींना मित्रच नसतात. काही व्यक्तींना ठराविकच मित्र असतात. म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे दृष्टिकोनानुसार स्वभावानुसार मित्र परिवार हा कमी जास्त असतात. म्हणजे ज्यांचे मित्र परिवार जास्त असतात त्यांचे नातेसंबंध जास्त असतात. तसे चांगले संबंध सुद्धा म्हणजे नाते दृढ संबंध असतो. म्हणजे तो व्यक्ती प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात सहभागी घेतो, परत गटातील सदस्यांची जुळवून घेतो
म्हणजे गटाचे नेतृत्व करणे हे चांगले त्याला जमत असते. त्यानंतर जे 5वं कौशल्य आहे, त्यामध्ये हे कौशल्य हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. यामध्ये येथे नक्की काय आहे हे म्हणजे हे ओळखता यायला पाहिजे. म्हणजे परिस्थिती कशी आहे हे ओळखता यायला पाहिजे. परिस्थिती कशा प्रकारे हाताळावी, एखादी समस्या निर्माण झाल्यावर कशा पद्धतीने हाताळावं, म्हणजे ह्या समस्या आपल्याला कशा प्रकारे सोडवू शकतो, यामध्ये ते सांगता येईल. तसंच त्या परिस्थितीमध्ये आपण काय निर्णय घेतला पाहिजे, पुन्हा त्याचा काय परिणाम होतो, जो निर्णय घेऊन त्याचा परिणाम त्याची म्हणजे स्वतः नैतिक जबाबदारी सुद्धा स्वीकारण्याची म्हणजे कौशल्य सुद्धा आपल्या यामध्ये विकसित होतं. हे आपल्याला 5व्या कौशल्यामध्ये आपल्याला ते सांगता येईल. त्यानंतर आहे आता एस सेलचा आपण पद्धतीमध्ये अनेकदा सेप मध्ये दर्शवलेल्या 4 घटक समाविष्ट केले जातात. त्यामध्ये 4 शब्द दिलेत आणि एस, ए, एफ, ई म्हणजे सेप. त्यामध्ये त्यांनी पहिले दिले सिक्वेन्स. एस म्हणजे सिक्वेन्स. यामध्ये सामाजिक भावनिक शिक्षणाच्या माध्यम जे क्षमता दिले त्यांची क्रमानुसार अंमलबजावणी करता यायला पाहिजे. आता जे 5 कौशल्य आहे त्याचे आपण क्रमानुसार त्याचं सिक्वेन्स आपण त्यानुसार घेतलं पाहिजे. त्यानंतर ज्या ऍक्टिव्हिटी आहे ते आता हे पहिलं पार्ट झाल्यानंतर दुसऱ्या पार्ट मध्ये मी ज्या ऍक्टिव्हिटी कोणकोणत्या घेऊ शकतो ते सांगणार आहे. त्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष अनुभव देणारे उपक्रम आपल्याला सांगता येईल. आपण फक्त विद्यार्थ्यांना सांगून होणार नाही. त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांना हे प्रत्यक्ष ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून ते आपल्याला उपक्रम त्यांच्याकडून आपण घेऊ शकतो. त्यानंतर एफ म्हणजे काय, फोकस. यामध्ये एखादा जे विशिष्ट क्षमता आहे त्याच्यावर भर देणारे ज्या ऍक्टिव्हिटीज आहे, उपक्रम आहे, आपण ते घेऊ शकतो. त्यानंतर ई म्हणजे एक्सप्लिसिट. त्यामध्ये ज्या क्षमता आहे, ज्या 5 क्षमता त्यांचे आपण त्या म्हणजे आपण घेणार आहोत त्या स्पष्टपणे आपण म्हणजे सांगता यायला पाहिजे ते. आता जो माझ्याकडे विषय दिलेला होता तो 2 विषय होते. त्यातला जो सामाजिक भावनिक शिक्षण म्हणजे काय याविषयी मी आता सांगितले. आता जो 4 नंबरचा विषय सेल SEL बाबत म्हणजे लहान मुलांना किंवा मोठ्यांना मदत कशी करता येईल किंवा ऍक्टिव्हिटी कोणकोणत्या घेऊ शकतो ते आपण आता ते पाहणार आहोत. आता यामध्ये आपल्याला आपले म्हणजे जे स्वास्थ्य म्हणजे सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो, तर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी आपण घेऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला काय करायचे, आपल्या ज्या भावना असतात किंवा त्याची तीव्रता आपल्याला ओळखायचे आणि त्या वारंवार आपल्याला लिहायचे. त्यामध्ये सुरुवातीला काय करायचे, आपल्याला एक 20 मिनिटासाठी एक घड्याळमध्ये किंवा आपण मोबाईल मध्ये आपण काय करायचं, टायमिंग सेट करायचे. त्यानंतर नोटबुक असेल किंवा संगणक असेल त्याचा वापर करून म्हणजे जो मागील म्हणजे गेल्या आठवड्याभरात किंवा महिन्यात किंवा वर्षाचा आपल्या भावनिक अनुभव असेल ते आपल्याला लिहून काढायचे. त्यानंतर ते परिपूर्ण किंवा वाचनीय बनण्याची चिंता करायची नाही. आपलं जिथे मन तुम्हाला घेऊन जाईल तिथं म्हणजे तिथं आपल्याला ते लिहायचे. एखादं आपण जे फुलपाखरू असतं त्याप्रमाणे फुलपाखरू कुठे फिरतं त्याप्रमाणे आपलं मन कुठेही भटकत असेल ते आपल्याला जे मनात काय वाटत असेल, चांगल्या भावना, वाईट भावना, ते सुद्धा आपण एखाद्या कागदावर किंवा एक आपल्या जो नोटबुक असेल किंवा संगणक असेल त्यामध्ये आपण ते आपल्या भावना म्हणजे लिहू शकतो. ते आपल्याला फक्त वाचनीय नाही बनवायचे, आपल्याला जे पटेल ते आपण ते लिहू शकतो. नंतर शेवटी आपल्याला काय करायचे, तो डॉक्युमेंट आपल्याला सेव्ह करायची आवश्यकता नाही. आणि तसेच उद्दिष्ट आपल्याला काय असायला पाहिजे, फक्त आपल्याला जो आपल्या मनात आलेले विचार आहे ते व्यक्त होणे खूप गरजेचं आहे.
आपल्याला काय सांगता येईल, आपलं जे मनामध्ये भावना असतात त्याच्या निचारा होणे आवश्यक म्हणजे असतं. आता जो एक उदाहरण सांगतो. ब्रुस ली म्हणून एक ऍक्टर आहे, तो काय करायचा, आपलं जे ज्यात त्याचे निगेटिव्ह पॉइंट होते तो एका कागदावर लिहायचा आणि एक म्हणजे विस्तवामध्ये अग्नीमध्ये तो करायचा, तो म्हणजे जाळून टाकायचा. म्हणजे आपण ते निगेटिव्ह पॉइंट त्या प्रकारे तो काढत आपल्यामध्ये व्यक्तिमत्वामधील जे नकारात्मक बाजू ते म्हणजे काढण्याची त्याची एक पद्धत होती ती. तसं आपण काही त्या प्रकारे आपण जे मनातलं काही भावना असेल, काही सुख दुःखाचं भावना आहे ते आपला कागदावर किंवा वहीवर लिहून आपण तसं करू शकतो. म्हणजे असं डायरी वगैरे लिहिण्यासारखं आपण तसं नाही करता, ते आपण या प्रकारे आपण ते करू शकतो. त्यानंतर परत दुसरा जो पार्ट आहे, याच्यामध्ये ते पूर्ण दिसत नाही. त्यामध्ये यामध्ये पण ऍक्टिव्हिटी आहे. त्यात दिवसाच्या सुरुवातीला किंवा शेवटी आपण याची नोंद घेऊ शकता. यामध्ये एक गुलाब आणि इकडं इथे स्क्रीनवर दिसत नाही, इथे कडी आहे आणि इकडं काटा. त्यामध्ये आपण काय करू शकतो, जे आपल्या जीवनातल्या जे चांगल्या गोष्टी ते आपण काय करू शकतो, सकारात्मक गोष्टी असेल, आपल्या दिवसभरात चांगलं काय घडलं असेल ते या गुलाब याच्यामध्ये आपण ते नोंद घेऊ शकतो. परत आपल्याला जे भविष्यात आपल्याला काय काय चांगल्या गोष्टी करायच्या, आशावादी म्हणजे गोष्टी असेल ते आपण या कडी यामध्ये आपण लिहू शकतो. भविष्यात आपल्याला काही योजना असेल, काही चांगलं करायचं असेल ते त्यामध्ये लिहू शकतो. आणि काटे म्हणजे काय, जे आपल्याला जे बोचणाऱ्या गोष्टी असतात, आपल्याला वाईट दुःखद म्हणजे नकारात्मक गोष्टी असतात, आपल्याला काही आवडत नाही, ते काटे यामध्ये आपण त्याची नोंद आपण करू शकतो. कशा प्रकारे आपण जी दुसरी ऍक्टिव्हिटी, त्या ऍक्टिव्हिटी सुद्धा आपण आपला व्यक्तिमत्व चांगलं करण्यासाठी आपल्या ज्या निगेटिव्ह बाजू किंवा आपल्या सकारात्मक बाजू कोणकोणत्या आहे आपल्याला कळायला पाहिजे, त्यासाठी आपण ती ऍक्टिव्हिटी करू शकतो. त्यानंतर ही एक पुढची ऍक्टिव्हिटी आहे. त्यामध्ये आपल्याला एक त्यात त्याने दिले स्टॉप, स्टार्ट, स्टॉप, कंटिन्यू ही एक ऍक्टिव्हिटी. तर याच्यामध्ये आपल्याला एक काय करायचे, एक पानाचे 3 भाग करायचे. त्यामध्ये पहिला भाग काय करायचे, स्टार्ट म्हणून करायचे, त्यानंतर स्टॉप, त्यानंतर कंटिन्यू, असे आपल्याला 3 भाग करायचे. त्यामध्ये मागील महिन्याबद्दल आपण विचार करायचे. आता सध्या सप्टेंबर महिना चालू आहे, तर म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये आपण काय काय काम केलं ते आपल्याला त्याबद्दल आपल्याला विचार करायचे. त्यानंतर या अनुषंगाने येणाऱ्या महिन्यात आपल्याला काय करायचे, म्हणजे जो सप्टेंबर महिना चालू आहे, येणारा ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला काय करायचे ते आपण ते करू शकतो. आता स्टार्ट यामध्ये 3 गोष्टी करायच्या आपल्याला, स्टार्ट, स्टॉप आणि कंटिन्यू. आता मी काय सुरू करेन यामध्ये आपण काय करायचे, आपल्याला नवीन सुरुवात काय करायची, मी दररोज सकाळी उठणार, व्यायाम करणार, परत योगा करणार, म्हणजे चांगले चांगले पुस्तक वाचण्याची सवय करणार, म्हणजे काही आपल्याला जे चांगले छंद आहे ते मी जोपासणार, किंवा मी नियमित वर्तमानपत्र वाचणार, यासारख्या गोष्टी आपण स्टार्ट यामध्ये आपण हे करू शकतो. आपल्याला चांगली म्हणजे गोष्टी करायची असेल ते आपण स्टार्ट मध्ये करू शकतो. त्यानंतर दुसरा जो स्टॉप, यामध्ये आपल्याला काय करता येईल, आपल्या म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वातील ज्या काही वाईट गोष्टी असेल, तर म्हणजे एखादं व्यसन असेल, आपल्याला ते बंद करायचं असेल, ते आपण त्यामध्ये ते म्हणजे स्टॉप मध्ये लिहून ते बंद करू शकतो. किंवा आपल्याला जर जास्त मोबाईल वापरायची सवय असेल, तर मी
मोबाईल जास्त वापरणार नाही असं ते स्टॉप मध्ये आपण लिहू शकतो. जे आपल्याला नकारात्मक गोष्टी ज्या आवडतीने आपल्याला जे म्हणजे व्यक्तिमत्वातील दोष आहे आपल्याला जे कमी करायचे ते आपण स्टॉप यामध्ये आपण लिहू शकतो. त्यानंतर जे तिसरा कंटिन्यू याच्यामध्ये आपल्याला काय करायचे तर मी काय चालू ठेवेल. म्हणजे अ, जर आपण नियमित व्यायाम करत असू किंवा एखादं योगासन करत असू नियमित किंवा पेपर आपण वाचत असू ते आपण ते कंटिन्यू मी करणार. ते म्हणून त्यामध्ये आपण कंटिन्यू यामध्ये आपल्याला म्हणजे करता येईल. म्हणजे आपण एखादा विविध छंद असेल ते आपल्याला कंटिन्यू करायचं असेल, डायरी लिहायची सवय असेल, पेपर वाचायची सवय असेल, ते मी कंटिन्यू करणार. त्यामध्ये आपण कंटिन्यू यामध्ये आपण ते त्यामध्ये लिहायचं आहे ते. ही झाली एक स्टार्ट स्टॉप हे एक ऍक्टिव्हिटी आहे. त्यानंतर पुढं आता आपल्याला सध्या स्थितीत मुलांचे महत्वपूर्ण गरजा काय असणार आहे. जर 4 ऑक्टोबर पर्यंत त्यांनी जर शाळा सुरू झाल्या तर आपला शिक्षकांपुढे एक चॅलेंज असणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत बसवण्याचं किंवा विद्यार्थ्यांना शाळेप्रती आवड निर्माण करणे, शिक्षकांप्रती म्हणजे थोडस आवड म्हणजे आपुलकी निर्माण करणे हे एक चॅलेंज असणार आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो तर मुलांच्या आसपास खेडीमेडीचे म्हणजे आपल्याला वातावरण तयार करणे गरजेचे आहे. तर आपण मुले शाळेत आले डायरेक्ट आपण शिकवायला सुरुवात केली तर मुले काय करणार आहे कंटाळा करतील. डायरेक्ट ते विद्यार्थी म्हणजे जास्त वेळ बसण्याची कॅपॅसिटी त्यांची नसणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपण काही ज्या ऍक्टिव्हिटी त्याच्या मार्फत आपण अगोदर म्हणजे शाळेप्रती म्हणजे गोडी निर्माण आपल्याला करायची. त्यानंतर हळूहळू आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवावं म्हणजे लागणार आहे. त्यानंतर पुढे मुलांच्या भावना, विचार व्यक्त करण्याची जागा मिळणे. यामध्ये मागील 1.5 ते 2 वर्षापासून मुलं म्हणजे घरी आहेत. त्यामुळे मुलं घरी बसून बसून ते कंटाळले आहे. कारण त्यांना त्यांचे वर्गमित्र नाहीत. त्यांना आपल्या भावना म्हणजे शेअर करण्यासाठी त्यांना म्हणजे शाळेतले मित्र नाहीत. त्यामुळे तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल तर त्यांचे जे समवयीन जे मुलं आहे त्यांना आपण काय करायची त्यांच्यासाठी एक जागा उपलब्ध म्हणजे करून द्यायची जेणेकरून त्यांची एकमेकांचे जे भावना असेल मुलं त्यांना ते शेअर करता येईल असं आपल्याला करता येईल. त्यानंतर मुलांचे आत्मविश्वास मिळवले तर तर म्हणजे कोविडच्या काळात मुले घरी बसून बसून खरंच त्यांचं म्हणजे एक आत्मविश्वास डळमळीत झालेले. त्यामुळे मुलांना आत्मविश्वास मिळवून देणे हे आपल्याला एक फार गरजेचे आहे. त्यानंतर नातेसंबंध तयार होणे यामध्ये म्हणजे लॉकडाऊनच्या काळात म्हणजे बरेच दिवस विद्यार्थी घरी राहिले त्यामुळे एक शिक्षकांप्रती असेल म्हणजे शाळाप्रती एक चांगलं संबंध म्हणजे नातेसंबंध तयार करणे हे सुद्धा एक गरजेचे आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला शाळा सुरू होतील तर मुलांसोबत आपल्याला काय काय करायच्या ऍक्टिव्हिटीज आहेत तर आपण दिनक्रम कसा असायला पाहिजे त्यामध्ये त्यामुळे मुलांसोबत दिनक्रम म्हणजे कसा असायला पाहिजे तर सुरुवातीला अ, सुरुवात दिवसाच्या सुरुवातीला म्हणजे रममाण होण्यासाठी गाणी असेल किंवा गोष्टी असेल तर प्रार्थना असेल त्यापासून आपल्याला म्हणजे चांगली एक सुरुवात म्हणजे करावी लागणार. त्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेप्रती त्यांना थोडीशी ओढ निर्माण होणार आहे. त्यानंतर ज्या मुक्त गप्पा आहे त्यामध्ये आपल्याला डायरेक्ट विद्यार्थ्यांना म्हणजे अभ्यासाचं न विचारता त्यांना परिस्थितीशी
चांगले वातावरण असेल, म्हणजे कौटुंबिक गप्पा, म्हणजे सुसंवाद साधून त्यांना आपलंसं करून मग त्यांना म्हणजे थोडस त्यानंतर आपल्याला ते थोडस शिकवावं लागणार आहे. त्यानंतर ज्या सामाजिक भावनिक शिक्षणाच्या विशेष ज्या ऍक्टिव्हिटी आहे, त्या ऍक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला नेटवर सुद्धा इंटरनेट आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला ते ऍक्टिव्हिटीज आहे ते आपल्याला मिळवता येणार आहे. त्यानंतर जे 4 नंबरचे दिवसाच्या शेवटी किंवा दिवसाबद्दल शेअरिंग, म्हणजे यामध्ये त्यांनी सांगितले किती सांगायचे मला. यामध्ये आपल्याला काय करता येईल तर दिवसभरात आपल्याला म्हणजे विद्यार्थ्यांना काय आवडलं भाऊ तुला, म्हणजे काय म्हणजे दिवसभरात काय आवडलं नाही तुला, म्हणजे काय असायला हवं, असं आपण विद्यार्थ्यांना विचारून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आपला ज्या दिनक्रमामध्ये आपण तसं तो आपण बदल करू शकतो. त्यानंतर त्यानंतरची ऍक्टिव्हिटी भावना ओळखणे. यामध्ये काय ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काय करता येईल तर शिक्षकांनी एका कागदावर ऑनलाईन वेगवेगळ्या ज्या भावना इमोजीस दाखवाव्यात व त्यांना भावनांची ओळख करून द्यावी. त्यानंतर आता तुमच्या भावना आहेत हे इमोजीच्या सहाय्याने आपल्याला दाखवायला लावणे आणि आवश्यकतेनुसार चर्चा करायला लावणे. आता जे इमोजीचे जे आपण चॅटिंग करताना सुद्धा आपल्याला टाइप करण्याचा कंटाळा येतो, तर आपण काय करतो, एखादं जे इमोजी असेल तर आपण जर स्माइल करायचं असेल तर आपण त्या इमोजीचं आपण ते स्माइलचे हे चिन्ह आपण इमोजी वापरत असतो. म्हणजे आपल्याला विविध पाहुण्या सांगायचं असेल तर आपण इमोजीद्वारे सांगत असतो. तसंच आपण विद्यार्थ्यांसाठी ही ऍक्टिव्हिटी सुद्धा आपण घेऊ शकतो. तर जे मुखवटे ते मुखवटे एका याच्यावर ठेवायला लावणे आणि त्यापैकी विद्यार्थ्यांना त्या मुखवट्यापैकी एखादा मुखवटा उचलायला लावणे आणि त्याला विचारणे म्हणजे तो मुखवटा म्हणजे तोंडाला लावायला लावला आणि त्यांना विचारायला सांगितले हा मुखवटा का उचलला. त्यामुळे त्याबद्दल आपण विद्यार्थ्यांना एक चर्चा घडवून लावणे ही ऍक्टिव्हिटी सुद्धा आपण घेऊ शकतो. त्यानंतरची पुढची ऍक्टिव्हिटी खुलजा सिमसिम. यामध्ये ही ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही ऍक्टिव्हिटी आपण घेऊ शकतो. त्यानंतर यामध्ये काय करायचं असतं, इयत्ता 1ली दुसरीच्या साठी एखाद्या शैलीत विविध वस्तू ठेवून एक विद्यार्थ्यांना पुढे बोलवून थैलीत हात घालून वस्तू काढण्यास सांगणे व त्यावर बोलण्यास सांगणे. त्यानंतर ज्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी एखादा विषय किंवा चीट देऊन त्यास बोलायला लावणे. आता त्यापैकी एखादा विद्यार्थी असेल त्याला पुढे घ्यायचे आणि जी पेटी असेल त्या पेटीतून एक चिठ्ठी काढायला लावणे. त्या चिठ्ठीतून मग तो विषय असेल तो विद्यार्थ्याला वाचायला लावणे आणि त्याविषयी विद्यार्थ्याने स्वतःच्या जे भावना असेल मनातले जे भावना असेल ते व्यक्त करायला लावणे. याचा एक उद्देश विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त व्यक्त होणे हा एक या कृती किंवा ऍक्टिव्हिटीचा एक उद्देश आहे. म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बोलकं करणे, स्वतःच्या भावना मांडता येणे हा एक या ऍक्टिव्हिटी घेण्यामागचा एक उद्देश आहे. त्यानंतरची एक पुढची ऍक्टिव्हिटी आहे माझा भावनांचा कप. यामध्ये काय घेता येईल आपल्याला तर 4 रिकामे कप बरणी आपल्याला घ्यायचे आणि प्रत्येक बरणीवर जे भावनेचे नाव दिलेले. आता पहिला कप आहे जो हॅपीनेस, म्हणजे त्यानंतर दुसरा कप आहे कप ऑफ सॅडनेस, तिसरा कप आहे कप ऑफ लोननेस आणि 4 नंबरचे कप आहे कप ऑफ अँगर, म्हणजे रागाचं कप. म्हणजे आपल्याला आनंद झाला की
आपण आनंद यामध्ये आपल्याला एक म्हणजे खडा टाकायचे, किंवा तुम्ही दुःख असेल तर दुःख यामध्ये आपल्याला एक तो खडा आपल्याला टाकता येईल. अशा प्रकारे आपल्याला ज्या मनात आपल्या ज्या भावना असतात त्या कपामध्ये आपल्याला त्यात एक खडा टाकायचे. असे 5 ते 6 दिवसानंतर आठवड्याभरात आपल्याला त्या कप आहे त्यामध्ये आपल्याला विचार करायचे. अ, 4 कप आहे. आता 4 कपमध्ये कोणत्या जो कपामध्ये जास्त खडे आहेत त्याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. आता आपल्याला एखाद्या घटनेबद्दल जास्त राग आला असेल तर आपण काय करणार आहे, अँगर यामध्ये कपामध्ये आपण खडे टाकणार आहे. तर त्या या अँगर या कपमध्ये जास्त खडे झाले तर त्याबद्दल आपल्याला विचार करायचे. तर कोणत्या ज्या भावना होत्या म्हणजे कोणत्या घटना होती त्यामुळे आपल्याला जास्त राग आला, तो प्रसंग आपल्याला आठवायचा आहे. तो प्रसंग आठवल्यावर आपल्याला का आलाय, म्हणजे त्या रागाची भावना म्हणजे का जास्त आले. आपल्या एखाद्या वेळेस वडिलांनी आपल्याकडून मोबाईल घेतला किंवा आईने मोबाईल घेतला, त्याबद्दल राग आला आपल्याला. म्हणजे तो प्रसंग आपल्याला आठवायचा आहे. आणि म्हणजे त्याची तीव्रता म्हणजे जास्त का होती आणि त्याची गरज होती का त्यावेळेस मला, म्हणजे आईने मोबाईल घेतल्यावर रागवायची. हे म्हणजे गरज होती का? हे आपल्याला अ, विचार करायचे. आणि जास्त येत असल्यास भावनाचे प्रसंग ठरवून ते कसे कमी करू शकतो हे आपल्याला विचार करायचे. म्हणजे राग आल्यावर त्या परिस्थितीमध्ये आपण आपण शांत कसं ठेवू शकतो आपल्या स्वतःला, ते आपल्याला तो विचार करायचे. ही ऍक्टिव्हिटी म्हणजे पूर्ण झाल्यावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक चर्चा घडवून आणायची. ही सुद्धा एक आपल्याला ऍक्टिव्हिटी घेता येईल. त्यानंतरची पुढची एक ऍक्टिव्हिटी त्यामध्ये गुणवैशिष्ट्ये ही एक ऍक्टिव्हिटी आहे. यामध्ये 10 पट्ट्यांमध्ये कागदाचा तुकडा फाडायचे. म्हणजे दिवसभरातील ज्या घटना असेल ते आपल्याला त्या घटनाभोवती तुमची कोणती गुणवैशिष्ट्ये आली आहेत त्या कागदाच्या तुकड्यावरून आपल्याला लिहायचे. अत्यंत प्रामाणिक लिहिण्याचा आपल्याला प्रयत्न करायचे. आणि त्यातील सर्वात जास्त आवडलेली गुणवैशिष्ट्य असेल, आपल्या कागदावर असा आपला एक क्रम लावायचे. त्यावरून आज व्यक्ती कसं वागला असं आपल्याला विचार करायचे. असे 5 दिवस आपल्याला ते करायचे. आता 5 दिवसामध्ये आपल्याला म्हणजे काय करायचं तर 5 दिवसात काय साम्य दिसले त्यामध्ये, त्यानंतर 5 दिवसात काय फरक जाणवलाय, कोणती सकारात्मक गुणवैशिष्ट्ये दिसली, कोणती नकारात्मक गुणवैशिष्ट्ये दिसली, यावर मला काय करणे अपेक्षित आहे, हे आपल्याला विद्यार्थ्यांसोबत आपल्याला चर्चा करून आपल्याला त्यांच्या म्हणजे चर्चा घडवून आणायचे. यामध्ये फक्त एक उद्देश आहे, फक्त त्यांना विद्यार्थ्यांना व्यक्त होणे हा एक महत्वाचा उद्देश आहे. ही ऍक्टिव्हिटी सुद्धा आपण विद्यार्थ्यांना घेऊ शकतो, किंवा आपण शिक्षक म्हणून स्वतःही आपण स्वतःसाठी ही एक ऍक्टिव्हिटी आपण म्हणजे करू शकतो आपण ही ऍक्टिव्हिटी. आतापर्यंत कोकणी सरांनी जे आमच्याकडे जे 4 विषय दिले ते कोकणी सरांनी पुढचे हे 2 विषय सांगितले. आता माझ्याकडे जो विषय दिला होता सामाजिक भावनिक शिक्षण म्हणजे काय याविषयी मी सांगितलेले आहे. त्यानंतर SEL बाबत लहानांना आणि मोठ्यांना मदत कशा प्रकारे करता येईल, ज्या काही ऍक्टिव्हिटी त्या ऍक्टिव्हिटी मी म्हणजे सांगितलेले आहे. त्यात ऍक्टिव्हिटी आपल्याला प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर किंवा ते आपल्याला त्या ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. माझ्याकडे दिलेला विषय तो आता संपलाय. याबद्दल कुणाला काही शंका असेल तर विचारू शकता. कुणाला काही शंका आणि समस्या असतील तर आपण सामाजिक
आणि भावनिक शिक्षणासंदर्भात तर विचारू शकता. फारशा काय शंका नाहीत. शंका काही नाहीत बरं का, फक्त ज्या वेळेला प्रत्यक्षात शाळा चालू होईल त्यावेळेला एक दिवस उद्बोधन करा म्हणजे झालं, म्हणजे त्या लक्षात राहील चांगलं. हा हा. शाळा चालू झाल्यानंतर उद्बोधन करायची गरजच नाही. चला नेक्स्ट. धन्यवाद. आताच आपल्याला खर्डे सर यांनी आपल्याला सामाजिक आणि भावनिक शिक्षण याच्यामध्ये भावनिक शिक्षण म्हणजे काय, त्याचबरोबर लहान आणि मोठे यांच्या भावनिक शिक्षणासंदर्भात जे उपक्रम सांगितले त्याच्यामध्ये आपल्याला आता स्टार्ट काय करायचं आहे, जाणून घे. काय स्टॉप करायचं आहे, कंटिन्यू काय करायचं आहे त्याचं मार्गदर्शन केलेले आहे. काय झालं? त्याचबरोबर शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध हे कसे असावे झालं? यामध्ये आपण कशाला चर्चा विद्यार्थ्यांमध्ये करतोस तू? आत्मविश्वास निर्माण करणे, मग कसं झालं? त्याचबरोबर विद्यार्थी आणि शिक्षक याचं नातं जिव्हाळ्याचं निर्माण करणे या संदर्भात मार्गदर्शन झालेलं आहे. त्याचबरोबर आपला जो दिनक्रम आहे तो दिनक्रम ज्या वेळेला शाळा सुरू होतील त्यावेळेला आपला दिनक्रम गाणी, गोष्टी, गप्पा अशा स्वरूपात असला पाहिजे. विद्यार्थ्यांना भीती नाही वाटली पाहिजे. किती सांगायचं आहे मला यासारखे उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला भावना ओळखणे हा देखील उपक्रम घ्यायचा आहे. त्यामध्ये दुःखाच्या, सुखाच्या, आनंदाच्या ज्या भावना आहेत त्या विद्यार्थ्यामध्ये, पालकांमध्ये, शिक्षकामध्ये कशा पद्धतीने आहेत ते आपल्याला ओळखता येतील. त्याचबरोबर खुर्च्या शिमशिम मध्ये जी चिठ्ठी निघेल त्या चिठ्ठीप्रमाणे आपले विचार व्यक्त करणे, म्हणजे विद्यार्थ्याला स्वतः स्वानुभूती व्यक्त करण्याची या ठिकाणी संधी त्याला मिळणार आहे. विद्यार्थी व्यक्त होणार आहे, तो आपल्या चांगल्या वाईट भावना या ठिकाणी व्यक्त करणार आहे. त्याचबरोबर भावनांचा कप हा देखील उपक्रम या ठिकाणी सांगितलेला आहे. ज्या कपामध्ये जास्त खडे होतील त्या भावना, मग त्या चांगल्या असतील वाईट असतील आणि त्या दूर करण्यासाठी चांगल्या असतील तर खूपच चांगला आहे. एखाद्याच्या रागाची जर कप भरला असेल तर खरोखर त्या ज्या भावना निर्माण होणार आहेत त्याच्यावर कंट्रोल कसं करता येईल, त्यासाठी काय करता येईल, अशा पद्धतीनं जे आपल्याला सामाजिक आणि भावनिक शिक्षण या संदर्भात उपक्रमासह खर्डे सर यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर कोकणी सरांनी पूर्वार्धात अतिशय छान पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. दोघांनाही केंद्राच्या वतीने धन्यवाद. यानंतर मी कदम सरांना विनंती करतो की आपण शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन या संदर्भात मार्गदर्शन करावे. हॅलो. हॅलो, ओके. बोला. सर्वांना हा, नमस्कार. कदम हा. सर बोलताय ना? माडिक सर बोला. हा बोलतो की. बोला. मग आता हा का बोलताय? साहेबांनी बऱ्यापैकी सांगितलेलंच आहे, थोडक्यात हो सांगा. हो. हा बोलतो. ठीक आहे. चालेल. हा, सर्वांना नमस्कार. नमस्कार. आवाज येतोय ना दादा व्यवस्थित? येतोय. हा. आजच्या या शिक्षण परिषदेमध्ये माझ्याकडे आणि महाडिक सरांच्याकडे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन हा विषय दिलेला आहे. आता या विषयामध्ये काही 4-5 मुद्द्यांचा महत्वाचा संदर्भ आहे तो आपण घेणार आहे. त्याच्या अगोदर कोणते मुद्दे? एक संदर्भ, 2 शासन निर्णय आणि 3 शाळा व्यवस्थापन समितीची रचना. आणि आता शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करत असताना कशी प्रक्रिया राबवायची याबाबत आपण आता क्रमवार जरा पाहणार आहोत. खर्डे सर, हो सर. मी तुम्हाला ज्यावेळी सांगेन त्यावेळी स्क्रीन शेअर करा. हो चालेल सर. असं म्हटलं जातं, सारे एक होऊया, शाळेचा विकास घडवूया. सारे एक होऊया, शाळेचा विकास घडवूया या काव्याप्रमाणे किंवा या उक्तीप्रमाणे आपण शाळेत विविध उपक्रम असं राबवतोय. शिक्षक असो, आपले अधिकारी असो, पालक असो, विद्यार्थी. आता कोविडमुळे बंद असले तरी आपण ऑनलाईन असो, ऑफलाईन असो, शाळेचा विकास घडण्यासाठी आपण मग त्या भौतिक सुविधा असोत, मग त्याच्यात टॉयलेट असो, संडास, हँडवॉश किंवा तुमचं किचन शेड किंवा गृहभेटी, मीनामंच, माता पालक संघ असा विविध उपक्रम राबवतोय. पण त्याचबरोबर आपल्याला कायद्यानं किंवा शासन निर्णयानुसार
आपल्याला अशी एक समिती गठन केलेली आहे किंवा हा एक असा एक आपल्याला एक समिती आपल्याला राबवायला सांगितलेली आहे. ती सगळ्या आपल्या सर्वांच्या महत्वाची जीवाची की ती शाळा व्यवस्थापन समिती ती आहे. आणि मग त्या समितीबाबत आपल्याला काही त्यांनी संदर्भ पत्र दिलेले आहेत की ती कशी, तिची रचना कशी असावी, कोणत्या कायद्याने ती गठीत केलेली आहे, ती 2 वर्षानं कशी पुनर्गठित करायची आहे, याची आपण थोडीशी आता क्रमवार जरा माहिती पाहू. खर्डे सर. हो सर, करतो. हो, करतो सर. आता बस संदर्भ बघा. आता इथं एक शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठनाबाबत एक संदर्भ, ही स्क्रीन दिसत असेल बघा तुम्हाला. त्याच्यात एक 5-6 मुद्दे दिलेत. पहिला मुद्दा आहे की बालकाचा मोफत सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009. अधिनियम हा महत्वाचा शब्द आहे त्याच्यात. अधिनियम म्हणजे हा कायदा झाला तो किती 2009 साली. सक्तीचा, बालकाचा मोफत सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009. मग हा का संदर्भ दिलाय, तर हा शाळा व्यवस्थापन समितीशी पुढे आपल्याला येणार आहे, तो निगडीत कसा आहे तो. दुसरा आहे महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2011. हे आपला महाराष्ट्र सरकारनं की बाबा 7 ते 14 वयोगटातील बालकाला मोफत शिक्षण मिळालं पाहिजे, सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे, हा त्याचा हक्क आहे. हा अधिनियम 2011चा आहे. त्याच्यानंतरचा आहे पुढे बघा मुंबई प्राथमिक शिक्षण नियम 1949. त्याच्या खाली आहे शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक PRE 2010. त्याचं 17/6/2010 तो एक पत्र आहे बघा. आणि त्याच्यानंतरच एक आहे बघा आयुक्त दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांचं 1/7/2020 पत्र आहे. आयुक्त बघा. आता इथं सुद्धा हा आपल्या शाळा व्यवस्थापन समितीशी निगडीत येते, कारण दिव्यांग विद्यार्थी आहेत. त्या दिव्यांग विद्यार्थ्याच्या पालकांना सुद्धा आपल्याला पुढे प्रतिनिधित्व द्यायचं आहे. त्याच्यानंतर एक आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक 9 नोव्हेंबर 2020 ते एक पत्र आहे. हा संदर्भ आपल्याला का दिलाय, तर हे शाळा व्यवस्थापन समितीशी हे निगडीत आहेत. आता त्याच्या पुढची स्क्रीन करा जरा खर्डे सर. हा बघा शासन निर्णय. आता शासन निर्णय मध्ये बघा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पहिला मुद्दा आहे बालकाचे मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील भाग 4 कलम 21 नुसार. म्हणजे त्या कायद्यात काही भाग असणार आहेत, त्यातला भाग 4 आणि त्यातलं कलम 21. कलम आलं की बघा तिथं कायद्याची अंमलबजावणी झाली, कलम घातली की ती आपल्याला लागू झालं. ह्याच्यात काय दिलंय, शाळा व्यवस्थापन समिती ही कधी गठीत करायची आहे, तर ती 30 सप्टेंबर 2010 पूर्वी स्थापन करणे अनिवार्य होतं. आणि त्या पद्धतीने आपण ह्या कमिटी आपण काय केलेल्या स्थापन केलेल्या आहेत. सप्टेंबर 2010 पूर्वी आपण शाळा व्यवस्थापन समितींची काय केलेली आहे, रचना केलेली आहे, स्थापन केलेली आहे. आता तिथे सांगितलं बघा. आणि मग तिच्या अटी कोणत्या आहेत, शर्ती कोणत्या आहेत, कशा पद्धतीने स्थापन केल्या. शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे इकडची 4 तिकडची 4 घेतली आणि शाळा व्यवस्थापन समिती स्थापन केली असं नाही होणार. तर त्याच्यात काय आहे, तर सदर कमिटीमध्ये बघा सचिव वगळून, शाळेचा मुख्याध्यापक सचिव असतो, सचिव वगळून किमान 12 ते 16 लोकांची राहील असं इथं सांगितलंय. पण परवा ट्रेनिंग देताना काय सांगितलं, आता समजा एखादी छोटी शाळा आहे आणि त्या छोट्या शाळेचा पट कमी आहे, मग तिथले पालक संख्या सुद्धा कमी येणार. समजा 2च मुलं आहेत,
मग तिथं 2 मुलांचं काय होणार? त्याचं आईला बी घ्यायला लागणार, वडिला बी घेणार, दोघांचं 2-2, 4 असं घेता येतील आणि आपल्याला त्यांची संख्या वाढवता येतील. तिथं म्हटलंय 12 ते 16 सचिव वगळून, म्हणजे सचिव धरून किमान 13 सदस्य असावेत. पण जिथं पट कमी आहे, तिथं मात्र ती संख्या एवढी वाढवता येणार नाही. ते पुढं कसं आहे आपल्याला ते बी पाहता येईल. आता काही ठिकाणी असं आहे, समजा आता उमरज सारखी शाळा आहे. तिथं प्रत्येक वर्गाच्या 2-2 तुकडे आहेत, 3-3 तुकडे आहेत. मग अशा ठिकाणी काय होणार? प्रत्येक वर्गाचा प्रतिनिधित्व द्यायचं आहे. मग तिथे एखाद्या वेळेस 16च्या ऐवजी जादा सुद्धा सदस्य वाढतील. इथं मात्र सांगितले 12 ते 16, पण त्यांनी सांगताना सांगितलं अशा ठिकाणी सदस्य संख्या कमी वाढू शकते. पण त्याला बी काही अपवाद राहतोय. मला वाटतं UDAIS मध्ये आपण शाळा व्यवस्थापन समिती, पालक संघ, माता पालक संघ यांची माहिती भरत असतो. त्यावेळी तिथे जास्तीत जास्त सदस्य संख्या किती देतात? लय भारी, मला वाटते 17च आहे. 16-17 आहे. मग ते आपण सदस्य वाढवले तर पुढचं मग ती कुठं भरायचं? त्याच्यातनं येतच नाहीत कॉलम. असं एक सुद्धा त्याला काय अपवाद आहे. आता इथं बघा, त्याच्या पुढचं आहे, या कमिटीमध्ये किमान 75% सदस्य बालकाचे आई वडील किंवा पालक यामधून असतील. 75% सदस्य त्या मुलाचा आई वडीलच असणार आहे, अन्य कुणी नसणार आहे. आणि मग ह्या पालका 75% सदस्य निवडायचे कसे? तर ते पालक सभेतून निवडायचं आहे. आपल्याला 75% पालक घ्यावंच लागणार आहे त्या मुलाचा आई वडील, आणि ते पालक सभेतून, मग त्यासाठी आपल्याला सभा घ्यावी लागणार. मगाशी साहेब बोलले माता पालक संघ, परत शिक्षक पालक संघ यांच्या सभा घ्याव्यात आणि त्यातनं ती निवड करण्यात यावी. आणि स्थानिक प्राधिकरण त्यांच्यातील एका सदस्याची निवड करून कळवतील. आता स्थानिक आपल्या केंद्रात 9 शाळा आहेत. आपल्या काही इकडे मोठं शहर नाही, काय नाही, ग्रामपंचायत आहे, छोट्या छोट्या द्विशिक्षकी शाळा आहेत. मग याच्यातनं काय आपल्याला ग्रामपंचायतीला एक पत्र द्यावं लागणार मुख्याध्यापकाच्या सहीचं, बाबा तुमच्यातील ग्रामपंचायतीचा एक सदस्य निवडून आलेला सदस्य आम्हाला शाळा व्यवस्थापन समितीसाठी द्या. आपण सहीनिशी पत्र द्यायची, त्याची पोच घ्यायची, आपल्या दप्तरी ठेवायची आणि त्यांच्याकडनं सरपंच ग्रामसेवकाच्या त्यांनी दिलेला तो सदस्य किंवा प्रतिनिधी त्यांचं सुद्धा पत्र घेऊन आपल्या दप्तरी ठेवावं लागणार आहे. म्हणजे अशी त्याची निवड करायची आहे, स्थानिक ग्रामपंचायतीचा सदस्य. आता शाळेच्या शिक्षकामधून एक शिक्षकाचं निवड करायची. आता आपल्याकडे 2 शिक्षक आहेत, त्यातील एक सचिवच झाला आणि एक येऊ शकतो. पण ज्या ठिकाणी मोठ्या शाळा आहेत, नांदलापूर सारखी कराडची शाळा आहेत, भरपूर शिक्षक आहेत, मग तिथं सुद्धा मग ते शिक्षक एकत्र बसून, सर्वजण एकत्र बसलं पाहिजे, विचार विनिमय करून मग त्याच्यातनं एखादा होतकरू शिक्षक की जो शाळा व्यवस्थापन समितीला मदत करू शकेल किंवा त्याला जर चांगली आवड असेल अशा शिक्षकाची आपण काय करायचे आहे, त्याच्यातनं निवड करायची आहे. म्हणजे स्थानिक प्राधिकरण झालं, परत शिक्षकाचं झालं आणि 75% विद्यार्थ्याचं सुद्धा पालक सभेतून करायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला शाळा व्यवस्थापन समितीवर सदस्याची किंवा प्रतिनिधींची निवड करावयाची आहे. 75% हे विद्यार्थ्याचे आई वडीलच असले पाहिजेत किंवा पालक असले पाहिजेत. हा, खर्डे सर. हो सर. हा, चला पुढे. हा, आता परत बघा शासन निर्णय. इथं काय आहे? पालकांनी पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तज्ञ, बाल विकास तज्ञ हा एक घ्यायचा आहे. म्हणजे पालकांनी पालक सभेत निवडलेला एखादा शिक्षणप्रेमी, एखादा शाळेबद्दल असणारा आवड किंवा एखादा रिटायर अधिकारी, शिक्षक किंवा एखादा बाल तज्ञ, बाल विकास तज्ञ, अशा व्यक्तीची निवड सुद्धा पालक सभेतून आपल्याला करायची आणि ती एक असावा. आता त्याच्या खाली म्हणले वरील बघा, अनुक्रमांक 2 मधील बालकांचे आई वडील पालक सदस्यामधून सदर समिती अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करेल. म्हणजे मगाशी आपण अनुक्रमांक 1, 2 पाहिला आपण, त्याच्यात काय आहे की 75% हे
सदस्य विद्यार्थ्याचे आई वडील असतील. मग त्याच्यातूनच काय करायचे आहे, तर आपल्याला त्या शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडायचा आहे. म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष कोण असणार आहे, तर तो त्याचं मूल शाळेत असलंच पाहिजे. मग त्याची आई असेल किंवा त्याचं वडील असतील, ते अध्यक्ष उपाध्यक्ष होण्यास पात्र आहे. कुणी आपला गावातला पुढारी किंवा एखादा सरपंच त्याचं मूल नाही काय नाही असं घेऊन चालणार नाही. म्हणजे त्या बालकाचा पालक असलाच पाहिजे. त्याच्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक प्रभारी समितीचे पदसिद्ध सचिव म्हणून काम पाहतील. आता सचिव म्हणून कोण असतो? शाळेचे मुख्याध्यापक. पण काही वेळा असा प्रसंग येतो, एकटा शिक्षक असेल तर तो सगळंच आहे, सचिवच आहे. समजा 2 शिक्षक आहेत किंवा एखाद्या शाळेत 10 शिक्षक आहेत आणि जो ज्येष्ठ शिक्षक आहे, तो ज्येष्ठ शिक्षक समजा आजारी आहे किंवा समजा शुगर आहे किंवा त्याची आरोग्य दृष्टीने कमकुवत आहे. अशा ठिकाणी एखादा होतकरू शिक्षक, एखादा तरुण तडफदार शिक्षक समजा 4थ्या नंबरचा आहे, 5व्या नंबरचा आहे, असा शिक्षकाने जरी त्या ज्येष्ठ शिक्षकानं त्याला एक विनंती करून किंवा त्याला शिफारस करून आणि तो सुद्धा तयार असेल आणि त्यानं चार्ज घेतला, तर तोच शिक्षक हा त्या शाळेचा आपला त्या व्यवस्थापनाचा काय बनणार आहे? सचिव बनणार आहे. त्या शाळेचा मुख्याध्यापकाचा चार्ज घेणाराच तो व्यवस्थापन समितीचा कोण असेल? सचिव असेल. त्याच्यानंतर या समितीतील एकूण सदस्यापैकी 50% सदस्य महिला राहतील. आता ही आपली शाळा व्यवस्थापन समिती आहे, ह्याच्यात सगळ्या सदस्यापैकी काही 12 असो, 13 असो, 14 असो, 17 असो, यापैकी समजा 14 आहेत, तर 7 सदस्य हे महिला असाव्यात. पण काय त्या दिवशी बी त्यांनी त्या ट्रेनिंग मध्ये बी असं थोडंसं सांगितलं, 50% महिला असाव्यातच. पण त्याच्यापेक्षा जादा झाल्या तरी हरकत नाही. समजा काही ठिकाणी आता एखादे पालक समजा कामानिमित्त पुण्याला मुंबईला आहेत, मग अशा ठिकाणी आपण काय करू शकतो? महिला घेऊ शकतो. जादा वाढल्या तरी चालू शकतो. त्याच्यानंतर बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत गटीत शाळा व्यवस्थापन समितीत दिव्यांग विद्यार्थ्याच्या पालकांना प्रतिनिधित्व देणे. आता पूर्वीचा शब्द होता अपंग, हा ऐकायला म्हणायला सुद्धा एक विचित्र वाटतं, म्हणून आता हा दिव्यांग हा शब्द दिलाय, की जे मुलं शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहे, कमजोर आहे, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा शिकण्याचा हक्क आहे. मगाशी सांगितलंय 2009 अधिनियम मध्ये बालकाला शिकण्याचा हक्क आहे 7 ते 14 वयोगटातील. मग अशा मुलगा शाळेत असेल तर त्याच्या पालकांना प्रतिनिधित्व देणं अनिवार्य आहे, महत्वाचं आहे. म्हणजे अशी समजा असते शाळेत 1, 2, 3, 4. माझ्या शाळेत तर सलग 2-3 वर्ष एक मुलं असायचं. अतिशय त्यांच्या समस्या फार विचित्र आहेत. म्हणजे त्या पालकाची ती भावनिक आपण बघतो किंवा सामाजिक त्याची ती अतिशय विचित्र अवस्था असते. मग अशा पालकांना आपण या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये प्रतिनिधित्व दिले पाहिजे. त्याशिवाय त्याला बाकीच्या काही गोष्टी कळणार नाही. हॅलो 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 दादा, ऐका येतंय का? बोला की, येते ऐकू, बोला. हा, काय गपचिप बसलायसा, काय कळण झालंय आता तेव्हा तुम्ही म्हणलं. येतंय काय ना? इत्तंबू त्या जीआरचा किल काढला त्यामुळं हा, येतंय ना? ऐका येत असलं म्हणजे काय नाही, मग काय त्याच्यातलं काय चार चांगल्या घ्या, चार कशा घ्या. हो ठीक आहे. चाललंय. हा श्रवणी हा, आहे चला ऐकतात पुढे. सगळे. हा, ऐकतात ना? हा, ठीक आहे. आता आपण मग सांगित होतो की ती महिला सदस्य झालं, त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकाबाबत झालं, त्या पालकांना प्रतिनिधित्व आपल्याला द्यायचंच आहे. त्याच्यानंतर पुढे चला, खर्डे सर चला पुढे जाऊ द्या. हा, बघा आता पुढचा घटक आहे बघा. केंद्र सरकारने सन 2002च्या 86व्या संविधान हे जाऊ द्या, हे पुढे जाऊ द्या.
चला पुढे चला जरा खरडे सर, पुढची शेअर करा स्क्रीन. आता इथं बघा, इथं एक महत्वाचं आहे. आता आपल्या शाळेत, मराठी शाळेत म्हणा किंवा प्राथमिक शाळेत मुलांच्या कोणतं प्राथमिक शाळेच्या माध्यमातून काय साधलं जातं, तर सगळ्यात महत्वाचं समता, सामाजिक न्याय, लोकशाही, समाजामध्ये न्यायाची मूल्ये किंवा अन्य काही इतर मूल्य आहे, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, भूतदया, ही मूल्ये कुठे जोपासली जातात, कुठे वाढीस लागतात, तर ती आपल्या प्राथमिक शिक्षणामधनच साधली जाऊ शकतात. म्हणून या दृष्टीने हा अधिनियम मग सांगितला बालकाचा मोफत सक्तीचा, हा अधिनियम आपल्याला लागू केलेला आहे आणि 7 ते 14 वयोगटातील मुलांना ते मोफत सक्तीचं शिक्षण आपल्याला द्यायचंच आहे. कारण त्याच्यातून भविष्यात जीवनासाठी आवश्यक असणारी जी मूल्ये आहेत की ती मूल्ये रुजली जाणार आहेत. त्या दृष्टीनं हे आपल्याला काय केला जातोय, मोफत सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 हा लागू केलेला आहे. त्याच्यानंतर शिक्षणाच्या विकासात लोकसहभाग, मगाशीच मी एक वाक्य बोललो होतो बघा, कुठलं, सारे एक होऊया, शाळेचा विकास घडवूया. खरं पाहता लोकसहभाग हा का महत्वाचा आहे, आणि त्याच्यात बी आता बघा, पहिले आपल्याकडे ग्राम शिक्षण समिती होती. ग्राम शिक्षण समितीमध्ये कोण असायचं, अध्यक्ष कोणतरी वेगळाच असायचा, त्याचं काय शाळेची देणं घेणं नसायचं, त्याचं मूल नसायचं. आता मात्र काय केलंय, एकदम सूक्ष्म अध्यक्ष अभ्यास सरपंचच होतं, सरपंचच अध्यक्ष असायचं. सरपंच असायचा. आता मात्र सूक्ष्म अध्यक्ष. अभ्यास करून काय केलंय की पालक. कुणाचं काटा कुठला कुणाला रुततोय या, त्याचाच त्याला तिथं ते औषध लावलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलंय, लोकसहभाग राहावा या दृष्टीने प्रत्येक प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली आहे आणि ही समिती शैक्षणिक विकासाच्या बाबतीत महत्वपूर्ण भूमिका बजावते. म्हणजे नुसतीच ही शाळा व्यवस्थापन समिती आपण काय करतोय, ठराव घालतोय, काय घालतोय, एवढं अनुदान आलं, एवढं खर्च केलं, एवढं शिल्लक राहिलं, पण खरं पाहता ह्याच्यात काय करायला पाहिजे, शाळेच्या गुणवत्तेबाबत, शाळेच्या विकासाबाबत, शाळेच्या मुलांच्या, समजा आता एखादं पोरग खरोखर गेलं, समजा माझंच एक मुलगा तालुक्यावर हस्ताक्षर स्पर्धेत फर्स्ट आलं, हा तू घालाय पाहिजे ठराव. समजा एखादा अधिकारी आला, कोण आला, तर त्यानं ते बघितलं तर हे नुसतं बाबा हे सर्वांगीण दिसेल असं, हे नुसतं आर्थिक दृष्ट्याच ह्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये ठराव नसून इतर सुद्धा ठराव आपण घालणं महत्वाचं आहे. चांगल्या गोष्टीचं ठराव घालणं अत्यंत गरजेचं आहे. आता खर्डे सर जरा पुढची रचना बघू बरं, जरा जाऊ द्या पुढे, नेक्स्ट करा, जाऊ द्या पुढे, अजून जाऊ द्या, हा बस थांबा. शाळा व्यवस्थापन समिती रचना. आता रचना म्हणजे काय, तर त्याच्यात सदस्यांचं प्रमाण कसं ठेवायचं, ही जी रचना. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य किती, त्यातलं 75%, 50% अन्य, हे सगळं बघायचं आहे. आता ह्याच्यात मुख्य 3 भाग पडतात. कोणते पडतात, तर 75% पालक प्रतिनिधी, 25% अन्य प्रतिनिधी आणि विद्यार्थी प्रतिनिधी किंवा स्वीकृत सदस्य, असे मूळ 3 विभाग आहेत. 75% विद्यार्थ्याचं पालक घ्यायचंच आहेत, आई वडील. 25% मध्ये आपल्याला इतर अन्य घ्यायचे आहेत आणि 2 आपल्याला काय घ्यायचे आहेत, स्वीकृत सदस्य घ्यायचे आहेत. अशी रचना असावी. मग त्या 75% मध्ये आणखी काही पोट विभागणी केलेली आहे. ती पोट विभागणी कशी आहे बघा, तर 75% मध्ये अध्यक्ष असणार आहे. अध्यक्ष मागाशीच मी सांगितलं, विद्यार्थ्याचा आई किंवा वडील ठामच राहायचं. त्याच्यानंतर काय असणार आहे, सर्व इयत्तामधील पालकांना प्रतिनिधी देणे. पुढचं, सर्व इयत्तामधील पालकांना प्रतिनिधित्व देणे. समजा आपल्याकडे 4 इयत्ता आहेत, 4 इयत्तेतील पालक घ्यायचं, मग ती महिला असो किंवा पुरुष असो, म्हणजे सर्व वर्गांना तिथं समानता मिळाली. त्याच्यानंतर मगाशीच हा मुद्दा साहेबांनी सांगितला, आता बघा, दुर्बल वंचित गटातील प्रतिनिधित्व. आता दुर्बल, अनुसूचित जाती असो, जमाती असो, किंवा अल्पसंख्याक असो, किंवा दिव्यांग असो, अशा
लोकांना ती ह्याच्यात सुद्धा प्रतिनिधित्व द्यायचं आहे. आणि त्याच्या पुढचा असा एक मुद्दा आहे बघा, उच्च मध्यम हे 75% मध्ये येत आहे. उच्च मध्यम कनिष्ठ नैपुण्य प्राप्त बालकांच्या आई वडिलांना पुरेसे प्रतिनिधित्व द्यावे. उच्च नैपुण्य म्हणजे आपल्या वर्गात असणारी मुलं, ती काही कुशाग्र बुद्धीची आहेत, काही मध्यम आहेत, काही थोडीशी कमी आहेत, 40, 50, 30, 25% आहेत. मग अशातल्या प्रत्येक हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा पालकांना घ्यायचं आहे, कनिष्ठ असणाऱ्या, मध्यम असणाऱ्या, की जेणेकरून समतोल साधता यावा, शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी त्यांची मदत व्हावी, त्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी असे पालक आपण शाळा व्यवस्थापन समितीत घ्यायचे आहेत. यासाठी आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, शाळेतील शिक्षकांना एकत्र बसून त्याच्यावर विचार करावा लागणार आहे. आता त्याच्या पुढचं बघा, शाळा व्यवस्थापनेची रचना करताना 25% अन्य आपण जे सदस्य घेणार आहे, प्रतिनिधी घेणार आहे. मग अन्य मध्ये पहिला कोण आहे, तर बघा सचिव आहे, मुख्याध्यापक. मुख्याध्यापक नसल्यास वरिष्ठतम शिक्षक, आणि तो बी नसल्यास किंवा त्यानं बी नसलं तर मगाशी मी सांगितलं एखादा ज्यानं चार्ज घेतलेला असा शिक्षक कोण असला पाहिजे, सचिव. त्याच्यानंतर शिक्षक प्रतिनिधी. आता आपल्याकडे काय 2च शिक्षक आहेत त्यामुळे इश्यू नाही, पण मोठ्या शाळेत असेल तर अशामध्ये काय करायचं आहे आपल्याला, त्या शिक्षक मुख्याध्यापक एकत्र बसून त्यांनी विचारविनिमय करून एक शिक्षक प्रतिनिधी आपल्याला आपण घ्यायचा आहे. त्याच्यानंतर शिक्षण तज्ञ. अन्यमध्ये बघा, अन्यमध्ये आपल्याला 4 घटक आहेत. शिक्षण तज्ञ किंवा बालविकास तज्ञ पालक सभेमधून निवड करण्यात येईल. मग एखादा गावातील शिक्षण प्रेमी असेल तो पालक सभेतून आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मगाशी मी सांगितलं जसं ग्रामपंचायतीतला किंवा स्थानिक प्राधिकरणामधला त्यांना आपण पत्र देऊन त्यांच्याकडून एक आपल्याला सदस्याची निवड करून घ्यायची आहे. आता शेवटचं राहिलं विद्यार्थी प्रतिनिधी स्वीकृत सदस्य. ते आपल्याला 2 घ्यायचे आहेत, आणि त्या 2 मध्ये काय घ्यायचं आहे, तर एक मुलगी असावी आणि एक मुलगा असावा, आणि ते दोन्ही बी एकाच वर्गातले नसावेत असं मला वाटतंय. ते वेगवेगळ्या वर्गातील असावेत. आणि समितीमधील किमान 50% महिला राहतील, किमान 50%. 50% पेक्षा जादा झाल्या तरी काही हरकत नाही, आणि होते तीच, कारण ते ऍडजस्टमेंट करताना लय अवघड जाते. म्हणून 50% महिला ह्या आवश्यकच आहेत, एवढं आपण ध्यानात ठेवायचं. चला आता जरा खर्डे सर पुढे बघूया, आपण जरा पुढे जाऊ द्या स्क्रीन. बघा आता जे मेन मुद्दा आहे तो आला इथं बघा, की आपल्याकडे सगळं आहे, आपण शाळा व्यवस्थापन समिती स्थापन केल्या, कामकाज चाललंय, दर महिन्याला मीटिंग घेतोय. पण मात्र मगाशी मी म्हटलं होतं तुम्हाला की त्याचा उहापोह पुढे येतोय त्या संदर्भ पत्रांचा किंवा त्या GR चा किंवा त्या अधिनियमांचा. बघा आता इथे बघा, शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करत असताना राबविण्याची प्रक्रिया. ती कशी पुनर्गठन करायची, कशी प्रक्रिया राबवायची, तर आता म्हणलंय बघा, प्रथम सप्टेंबर 2021च्या SMC बैठकीमध्ये 4 जून 2020च्या शासन निर्णयाचे वाचन व चर्चा. मग हा 4 काय नेमका आहे, आपण वाचलाय का, आपल्या दप्तरी आहे का, तर त्याच्यात तो असा का वाचन करायचा आहे, त्याच्यात एकच महत्वाचं कारण आहे 4 जून 2चा. कारण 4 जून 2020च्या शासन निर्णयामध्ये काय आहे, COVID-19 कवा ह्या कोरोनामुळं संपूर्ण जगावर संकट आलंय, आणि या महामारीत काय केलंय, लोक एकत्र येऊ शकत नाहीत किंवा लोकांना विचारविनिमय करता येत नाही, म्हणून इथं काय केलंय, शाळा व्यवस्थापन समितीला मुदत वाढ दिल्या. या GR मध्ये शाळा व्यवस्थापन समितीला मुदत वाढ दिल्या, आणि तो आपण वाचन करायचा आहे. कारण आता काही सदस्य कमी होणार, परत वाढणार, मग परत काय गोंधळ होऊ नये म्हणून त्याचं वाचन करायचं आहे. कारण 2000 साहेबांनी मला सांगितलं 2020 साली शाळा व्यवस्थापन समितीचं पुनर्गठन व्हायला पाहिजे होतं.
त्याच्यानंतर काय आहे, SMC बैठकीमधील विषय क्रमांक 2 ला अनुसरून पुढील ठराव घ्यावा. विषय क्रमांक 2 ला अनुसरून पुढील ठराव घ्या. आता विषय क्रमांक 2 काय आहे? शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करणे बाबत. मग त्याच्यात काय करायचं आहे? हा शासन निर्णय लिहायचाच आहे आपण बी. इथं बघा म्हणतंय, साहेबांनी सुद्धा मग सांगितलं, मी एक टाकलाय तो तुमच्या ठरावात आला पाहिजे. शासन निर्णय क्रमांक PRE/2010/प्रक 217/1 हा आपल्या त्या ठरावात आला पाहिजे. त्याच्यानंतर दिनांक 17 जून 2010 नुसार शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे आणि दर 2 वर्षाने शाळा व्यवस्थापन समितीचं पुनर्गठन केलं जातं. हे पुन्हा विषय आलाय बघा. म्हणजे दर 2 वर्षानं आपण स्थापन केल्याच आणि ती दर 2 वर्षानं आपण विषय वाढतो. तिथनं पोरं 5वीत गेली किंवा 7वीतनं पोरं 8वीत गेली किंवा 8वीतनं 9वीत गेली, मग अशी काही सुद्धा सदस्य असतील तर अशा मुलांचं काय करायचं? ते स्वीकृत सदस्य आहेत, ते मला वाटते आता आपण घेऊ शकतो. आपण ठरावात घालून बाबा ती मुलं 5वीला गेले असल्याने खालच्या वर्गातील 2 मुलं आम्ही स्वीकृत सदस्य म्हणून घेतले आहेत, असं आपण ठरावात ते घालू शकतो. बघा आता त्याच्यानंतर काय म्हणलंय, 4 जून 2020 नुसार कोरोना महामारीचा विचार करून शाळा सुरू होईपर्यंत शाळा व्यवस्थापन समितीस मुदतवाढ देण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरीही प्रत्यक्ष शाळा सुरू न झाल्याने समिती पुनर्गठन करता आलेले नाही. त्यानंतर शाळा सुरू झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत शाळा व्यवस्थापन समितीचं पुनर्गठन आपल्याला करावयाचे आहे आणि ते पुनर्गठन करताना त्याच्यात मग ते आपण कायम लिहितो असं सूचक, अनुमोदक आणि एक मात्र शब्द लिहायला विसरायचं नाही, ठराव सर्वानुमते किंवा ठराव बहुमताने मंजूर, आणि असं आपण ते पुनर्गठन करायचं आहे. आता चालू SMC बैठकीतच बघा, वंचित, दुर्बल घटक, दिव्यांग, अल्पसंख्याक यांचं सुद्धा आपल्याला प्रतिनिधित्व निश्चित करायचं आहे आणि त्यासाठी शिक्षकांनी अगोदरच आपला विचार विनिमय करून आपल्याला त्या पद्धतीनं हालचाल करावी लागणार आहे. त्याच्यानंतर बघा, खर्डे सर पुढे घ्यावं आहे का बघू जरा अजून. खर्डे सर हाय बघा. त्याच्यानंतर प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर सर्व पालकांसाठी SMC पुनर्गठनासंबंधी लेखी नोटीस मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने जाहीर करावी. आता शाळा सुरू झाल्यानंतर मग ती काय करा, पालकांना, प्रत्येक पालकाला मुख्याध्यापकाने पत्र द्यायचं आहे. आपण जसं नोटीस देतो 7 दिवस अगोदर, तसं मुख्याध्यापकाच्या सहीने द्यायचं आहे की बाबा शाळा व्यवस्थापनाचं पुनर्गठन करायचं आहे, प्रत्येकाने अमुक अमुक दिवशी अमुक वेळी उपस्थित राहावे, असं मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीनं काय करायचं आहे आपल्याला प्रत्येक पालकांना. मग ते व्हॉट्सअप ग्रुपवर द्या, ऑनलाईन द्या किंवा सोशल डिस्टन्स पाळून त्यांना प्रत्यक्ष दिलं तरी चालण्यासारखं आहे. आता प्रत्येक वर्गातील किमान 70% पालकांची उपस्थिती लोकशाही पद्धतीने सदस्याची निवड करावी. म्हणजे आता प्रत्येक वर्गातील 70% पालकांची उपस्थिती असायला पाहिजे, कारण प्रत्येक पालकालाच आपण पत्र देणार आहे. मग किमान 70% तरी त्या वर्गातील पालक असावेत आणि त्या सभेचं इतिवृत्त आपण लिहून ठेवून त्यांच्या सह्या घेऊन आपल्या दप्तरी ते आपल्याला ठेवायचं आहे. आता त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचं प्रतिनिधित्व निवडताना ते सुद्धा सांगितले बघा, मगाशी मी बोललो, लिखित पत्राद्वारे लेखी नाव घ्यावे, तोंडी नाव घेऊ नये. सरपंच, ग्रामपंचायत, आपलं ग्रामसेवक यांच्या सहीचं पत्र घ्यावे. परत बालतज्ञ, शिक्षण प्रेमी यांची निवड पालक सभेतून करावी. त्या पद्धतीने आपल्याला कार्यवाही करावी लागणार आहे. आता विद्यार्थी व शिक्षक प्रतिनिधी सर्वांगीण विचार करून निवडावेत. मी मग काय सांगितलंय, विचार सर्वांगीण करायचा आहे, एकत्र बसून विचार विनिमय करून आपल्याला तो काय करायचा आहे, विद्यार्थी आणि शिक्षक निवडायचे आहे.
पुन्हा पुन्हा येते बघा, अध्यक्ष उपाध्यक्ष विद्यार्थ्यांचे आई वडील असणे अत्यावश्यक आहे. आणि अध्यक्ष उपाध्यक्ष निवडताना मतदान घेण्याची वेळ आल्यास बघा इथं आता आपल्याकडे लोक चांगली आहेत, पाटण तालुक्यातली लोक चांगली आहेत, पण जसं जसं खाली शहरात जाऊ आपण, मोठमोठ्या गावात जाऊ, अध्यक्षासाठी वेळ करून निवड करावी लागेल. मान्य आहे का? सर आवाज अटकत आहे. हॅलो, आवाज येत नाही सर. कदम सर आवाज बघा जरा, रेंज रेंज कसं काय प्रॉब्लेम आहे काय? कडे सर. हॅलो, 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 हा येतोय आवाज? हा बोला बघू, हा. बोला. हा बोलतोय, जरा येतोय आवाज दादा? हा येतोय बोला. हा म्हणजे मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं वेळ प्रसंगी मतदानाची वेळ आली तर घेण्याची वेळ आल्या विद्यार्थी हे एक महत्वाचं आहे बघा. आता मग मतदान कोणी करायचं? तर ही आपण जे स्वीकृत सदस्य दिलेले आहेत, जे 2 मुलं दिले आहेत, 1 मुलगा 1 मुलगी, त्यांना मतदान करता येणार नाही. का मतदान करता येणार नाही? कारण त्यांचं तेवढं वय नाही, कारण ती मतदान करू शकत नाहीत. इतरांनी मतदान करून मग मात्र आपल्याला अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड करता येईल. आणि एखादा ठरावाच्या वेळी सुद्धा समजा धुसफूस झाली किंवा तो ठराव काही म्हणाले संमत आहे, काय म्हणाले असंमत आहे, अशा वेळी सुद्धा मतदानाची वेळ आली तरी त्या विद्यार्थ्यांना मतदान करता येणार नाही. अशा पद्धतीनं खरडे सर वर करा बघू, का संपलं काय? हॅलो, अशा पद्धतीनं आपल्याला काय करावं लागणार आहे? शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन हॅलो कदम सर, आवाज जातोय. हा बोला कट बोला. होत आहे मध्ये मध्ये. हो. अशा पद्धतीने आपण शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्याची प्रक्रिया आपल्याला राबवावी लागणार आहे. आता एवढं मी सांगितलं, अजून बऱ्याच काही गोष्टी राहिल्या असतील, तुम्हाला माहिती आहेत, कारण शाळा व्यवस्थापन समिती आपण 2010 पासून हँडल करत आलेलो आहे. तर अजून काही अपूर्ण माहिती राहिली असल्यास ती समजून घ्यावी आणि काही शंका समाधान असेल तर बोलावं. आणि सर्वांना पुन्हा धन्यवाद देऊन पुन्हा एकदा नमस्कार करतो. काही शंका समाधान असल्यास सांगावं. धन्यवाद कदम सर. हा, आपण बोलणार असले तर बोला, कोणाला बोलायचं असतं. हॅलो हॅलो. हा, कदम सरांनी जो शेवटचा मुद्दा सांगितला की मतदान करण्याची वेळ जर आली तर त्या मतदानाच्या वेळे, हा मला जरा जो मुद्दा आहे तो जरा संदिग्ध वाटतो. का वाटतोय? तर मुलं ड्रॉप करून सांगितले, पण शिक्षकांनी त्यात मतदान करायचं आहे ह्याचा अर्थ. मग शिक्षकांनी एखाद्याचं मतदान केलं तर दुसरा त्यामुळे नाराज बी होऊ शकणार आहे असं मला वाटतंय. की शिक्षकांनी ह्यालाच मतदान केलं म्हणजे तो त्यांच्या जवळचा आहे का, त्याच्याबद्दल काय त्याच्यात असंही केलेलं नाही. 2 शिक्षक मतदान करणार आहेत त्या ठिकाणी. काय तुम्हाला काय वाटतंय? मतदानाची वेळच येणार नाही आपल्याकडे. सर जोर भेटू ना, सगळ्याच वेळ येणार नाही हे सगळ्यांना माहिती. बरोबर आहे, ते होऊ शकतं.
बरोबर आहे. काही संवेदनशील गावामध्ये कराडला अशा पद्धतीनं मतदान होतंय. फक्त ते गुप्त मतदान पद्धतीनं होत असल्यामुळं शेवटी शंकाही राहणारच आहे. कोणाचीही झाली शंका तरी. राहणारच ज्याला आहे. कमी मतदान पडणार आहे, त्याला वाटणार आहे की बाबा याने आपल्या विरुद्ध काहीतरी कटकारस्थान केलंय. असं होऊ शकतं. पण त्याला आता होऊ शकतं. नाविलाज. नाविलाज आहे. होय. हो. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये काय होऊ शकतं. लोकशाहीमध्ये बहुमताचाच विचार केला पाहिजे ना. हो हो. होय होय होय. हो. तिथं काय गट कारस्थान असू न तर काय पण असू, उघड कारस्थान असू. आता दुसरा मुद्दा एक असा होता, त्यावेळेला एक निदर्शनात त्याने आणून दिला की एखाद्या गावानं असा निर्णय घेतला की 100% महिला शाळा व्यवस्थापन समितीमध्ये घ्यायच्या आहेत, तर त्या आपण घेऊ शकतो की सर्वच्या सर्व महिला तुम्ही घ्या, तरी तो आपल्याला घेण्याचा अधिकार आहे. जरी 50% महिला घ्यायच्या असतील किंवा 60% झाल्या, 70% झाला, काही गावानं निर्णय घेतला की आमच्या 100% महिला घ्यायच्या आहेत, तरी आपण तशी पद्धतीने व्यवस्थापन कमिटी स्थापन करू शकतो असं सांगितलेलं आहे. बरोबर आहे. आणि 100% पुरुष त्याचबरोबर चालणार नाहीत. हा 100% पुरुष चालणार नाहीत. हा 100% पुरुष चालणार नाही तिथं. हा 100% पुरुष चालणार नाही. नाही, पण याचा अर्थ असाही होऊ शकत नाही शाळेचा मुख्याध्यापक पुरुष आहे म्हणून तिथं उपशिक्षक असेल त्यांना सचिव करता येईल असं बी होऊ शकणार नाही ना. म्हणजे नाही त्यावेळेला तो प्रश्न येईल की, पण त्यावेळेला सचिव हा मुख्याध्यापकच राहणार आहे. हा, मुख्याध्यापकच राहणार आहे तिथं. हो. उपशिक्षक आहेत म्हणून त्यांना घेता येणार नाही तिथं उपसचिव म्हणून. गावाचा निर्णय म्हणजे गावातली निवडताना हो, गावातल्या आपण ग्रामसभा जी होणार आहे ती सर्व पालकांची सभा होणार आहे. त्या सभेनं जर निर्णय घेतला की जे सर्व सदस्य आहेत, पालक नियुक्त, ते सगळे महिलाच घ्या, तर ते आपल्याला नाही, घ्यावं आमच्याकडे लागणार. झालं की दादा, हा हा आमच्याकडे 2 वेळा महिला होत्या. मग सलग बरोबर आहे की. 2-3 वर्ष सर्व महिला होत्या, पण काय हा. आणि ते दुसरं माणिक महिला केल्या सर, आणि मुख्याध्यापक सचिव पुरुष होता. माणिक सर, दुसरा विषय हा. तो एक आहे बघा, त्याच्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव पूर्ण झाला की आपण खाली ठराव सर्वानुमते मंजूर म्हणतो. सर्वानुमते याचा अर्थ 100% समजा 15 सदस्य आहेत, 15च्या 15 सदस्यांची त्याला सहमती आहे. हो आणि बहुमताने एखादा ठराव घेतो त्यावेळेला समजा 15 सदस्यापैकी 10 सदस्य म्हणतायत की मला मंजूर आहे, शाळा सुरू करण्यासंदर्भात 5 पालक म्हणतायत की आम्हाला नामंजूर आहे, तर 10 लोक ही शाळा सुरू करा म्हणतायत. म्हणजे इथं बहुमत दिसतंय, मध्ये तिथं सर्वानुमते न म्हणता आपल्याला बहुमताने ठराव मंजूर असं म्हणावं लागणार आहे. हा शब्द योग्य आहे. हा, बहुमताने. आणि 100% म्हणत असतील तर त्यासाठी सर्वानुमती. बरोबर आहे. दोन्हीपैकी एक शब्द वापरायचा आहे आपण. नाहीतर आपण सर्वानुमते, काय सर्वानुमते. आपण नेहमीच सर्वानुमती वापरतो, त्यामुळे हो. विचार करून लिहिलं पाहिजे. हा कधी कधी एखादा जर पालक त्याला म्हणत असतात की बाबा हे तुमचा मुद्दा मला नाही, एखाद्या शौचालय संदर्भात तुमचा मुद्दा निर्माण झालाय आणि तिथं एखादा पालक म्हणतोय ना या जागेत मला बांधणं योग्य दिसत नाही, या दिशेला तोंड असणं मला योग्य दिसत नाही, बाकी सगळे म्हणतायत तिथंच बांधूया, तर त्या ठिकाणी बहुमत होत नाही. एक सदस्य विरोधी मतदान दाखवतोय म्हणून आपण तिथं बहुमतानं म्हणावं लागणार आहे आपल्याला. अशा पद्धतीनं बरोबर आहे. करू शकतो. हो. आणि खूप म्हणजे आपल्या शिक्षण क्षेत्रातला महत्वाचा हा निर्णय आहे किंवा महत्वाची ही सभा आहे की शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम शिक्षण समिती असताना आपल्याला अनेक वेळा त्रास भोगावा लागला. सरपंच किंवा राजकीय लोकांचं वर्चस्व शाळेत होतं, ते अगदी शासनानं हद्दपार केलं आणि शाळेत ज्यांची मुलं आहेत त्यांनाच त्या मुलांच्या ज्या समस्या आहेत त्या संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी हा एकदम चांगला निर्णय घेतलाय. आणि त्याच्या पुढचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मागच्या वेळी सुद्धा बोललो होतो की आपण जरी सचिव असलो तरी ठराव जर योग्य प्रकारे लिहिले तर लेखीलाच महत्व असतं. तुम्ही करताय का ह्याला महत्व नसतं. तर लेखी ठराव जर व्यवस्थित घेतले तर आपण कुठेही गावत नाही. आणि सर्व बाबी करत असताना शाळा व्यवस्थापन अनुदान समितीच्या ठरावानुसार करा. केल्या की कोणतीही अडचण येत नाही. अगदी म्हणजे आपण सचिव असतो, आपण सर्वानुमते ठराव करतो, तेव्हा आपण कुठं सापडत नाही. महत्वाचं प्रत्येक अनुदान खर्च करा किंवा काय असेल ते पहिल्यांदा अनुदानासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी ठराव घ्या आणि खर्च केल्यानंतर सर्वांची मान्यता घ्या. आपण कुठेही सापडत नाही, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. अजून कोणाची काही शंका आहे का? काय? हॅलो हा बोला. हॅलो हा बोला. हा कोणतरी
हॅलो, बोला की मॅडम. हा माझी एक शंका आहे सर. बोला. पुनर्रचना आणि पुनर्गठित हे दोन शब्द वेगवेगळे आहेत का? हा पुन्हा म्हणजे बघा मॅडम, पुनर्रचना करायचं म्हणजे काय करायचं, तर एखादा पालक समजा आपल्यातला 4थीतनं मुलगा 5वीला गेलाय, तो तुमच्या शाळेत नाही, तेव्हा हा. आपण काय करतोय, त्या जागेवर आपण काय करतोय, दुसऱ्या नवीन एका येणारे पालक. नियुक्ती करतोय. हा. तो आपल्याला अधिकार आहे, कधीही आपण ते पुनर्रचना करू शकतो. म्हणजे काही ठिकाणी हा. बदल, एखादा शिक्षण तज्ञ आहे, अचानक त्याचा अपघातच झाला, तर त्याच्या जागेवर आपल्याला दुसरा शिक्षण तज्ञ आपण घेऊ शकतो. हे झाली पुनर्रचना. आणि पुनर्गठन ही आपल्याला पूर्ण सप्टेंबर महिन्यातच शासनाच्या अधिकारानुसार संपूर्ण कमिटी, सर्व पालक सभा घेऊन पुनर्गठित करायची आहे. हा हा हा. म्हणजे पहिलीत येणारा जो विद्यार्थी आहे त्याची आपण जे पुनर्रचना करतो त्या पालकांची, म्हणजे हा हा जुलैच्या मीटिंग मध्ये आपण ते पालक ऍड करतो आणि हा कमी करतो जुलै हा महिन्यामध्ये, त्याला पुनर्रचना म्हणतात. म्हणजे हा पालकांसाठी जे पुनर्रचना. करतो. हा. हा हा आणि हा पुनर्रचना. पुनर्गठित शाळा व्यवस्थापन समितीमध्ये आपण सप्टेंबर मध्ये करायचे पुनर्गठित. म्हणजे त्याला सर्व पालक बोलवूनच आपण ती परत पुन्हा, जरी तेच पालक परत जरी घेतले तरी तरी सर्वांची चालतं. संमती घेऊन करायचंय आपल्याला. म्हणजे अध्यक्ष वगैरे जरी बदलायचे असतील आपल्याला, तरी दर 2 वर्षांनी बदलतो आपण. मग ते हो हो सप्टेंबर महिन्याच्या मीटिंग मध्ये घ्यायचं का? नाही सप्टेंबर नाही महिन्याच्या- नाही, सप्टेंबरच्या मीटिंग मध्ये घ्यायचे नाहीत. आता काय झालंय नलवडे सर, आता आपल्याला तो ठराव घ्यायला सांगितलाय आपली शाळा हा. सुरू झाल्यानंतर 15 दिवसानं. ज्या वेळेला शाळा चालू होईल, शाळा चालू झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत, म्हणजे 15 दिवस अगोदर. मुदत दिलेली आहे. हा आता काय झालंय, त्यावेळेला सप्टेंबर मध्ये आपण काय करणार आहे, तो पुनर्गठन करणार होतो, परंतु आपली शाळा सुरू झालेली नाही, त्याला स्थगिती आहे आपल्या त्या 2020च्या GR नुसार, निर्णयानुसार. तर ती स्थगिती कधी होणार आहे, तर आपली शाळा सुरू झाल्यानंतर आपण त्याचं पुनर्गठन करायचं आहे, सप्टेंबर महिना जरी पुढे गेला तरी. म्हणून तो ठराव, आता जो ठराव आहे ना, तो जसाच्या तसा आपण आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावामध्ये घ्यायचा आहे पुनर्गठनाचा. त्यासाठी त्यांनी आपलं वर्डिंग कुणाचं वेगवेगळं होऊ नये म्हणून त्यांनी म्हणजे एक वर्डिंग. सप्टेंबर महिन्यातच लिहायचंय ना हे पुनर्गठित? हा पुनर्गठनाचा विषय पत्रिकेमध्ये जे विषय आहेत तो का नाही, ते घ्यायचेच आहेत. थोडं ज्या वेळेला आणि नंतर मग ज्या वेळेला शाळा चालू होईल तेव्हा परत एकदा घ्यायची का मीटिंग? घ्यावी लागणार आहे. अच्छा. हा सर दानवडे सर, बनसोडे सर बोलतोय. हा बोला की. तर आता 5वी ते 7वी शाळा चालू होणार आहे 4 ऑक्टोबरला. तर आम्ही ते पुनर्गठन ठराव घ्यावा का? नाही, पण तुम्हाला शाळा सुरू झाल्यानंतर 15 दिवसांनी घ्यायला सांगितलंय. ज्या वेळेला प्रत्यक्ष शाळा होईल ना, शाळा सुरू झाल्यानंतर तुम्ही 15 दिवसानं मग पुनर्गठन तुम्ही करू शकताय. नाही, पण शाळा पूर्णच्या पूर्ण वर्ग चालू होणार नाहीत ना, अर्धेच वर्ग चालू होत आहे, त्यामुळे. नाही, पूर्ण नसेल होत तरी सुद्धा तुमचं काही वर्ग सुरू होतात ना, त्याला परवानगी तुम्हाला पुनर्गठन करूनच तुम्ही बाकीचं करू शकताय ना सगळं. कारण तुमची शाळा सुरू झाल्या, खालचे वर्ग झाले नसले तरी शाळा सुरू झाल्याचा जमा आहे ना तुमची. किंवा त्यावेळेला सुद्धा तुम्हाला त्या शंकेचं निरसन बी केलं जाईल. हो, वरून मार्गदर्शन मिळेल आपल्याला तसं. ओके. तर अजून एक शंका होती माझी. हा बोला. सूचक आणि अनुमोदक आपण जे लिहितो शाळा व्यवस्थापन मध्ये, सूचक मध्ये कोण लिहायचं? म्हणजे पालक वगैरे लिहिले तर चालतात का, किंवा मुख्याध्यापक, शिक्षक, कसं असतं ते सूचक आणि अनुमोदक मध्ये? शक्यतो माझ्या माहितीप्रमाणे जो अध्यक्ष असतो आणि सचिव यांनी सूचना वगैरे काही मांडायचे नसते किंवा अनुमोदन द्यायचं नसतं, तर ते सूचक आणि अनुमोदक जे पालक आहेत सर्व इतर सदस्य, त्यांना तो अधिकार आहे सूचना मांडणे आणि त्यांना अनुमोदन देणे. आणि अध्यक्षानं जर सूचना मांडली आणि त्यांना सचिवानं जर मान्यता दिली तर त्याचा अर्थ असा होतो की सचिव आणि अध्यक्ष याच्यामध्ये काहीतरी संगनमत आहे. तेव्हा अध्यक्ष आणि सचिव हे सोडून आपण इतिवृत्त वाचून कायम करणे तिथं मुख्याध्यापक पाहिजे मला वाटतंय. नाही सर, मला असं वाटतंय विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे बाबत, तिथं सूचक एक सूचक मुख्याध्यापक पाहिजे. म्हणजे सचिव पाहिजे. पहिल्या ठरावला चालते हो.
नव्हे माझ्या सर, भावाला म्हणजे काही मला असं एक फारसं- म्हणायचं होतं की व्यवस्थापन मध्ये आपण जर एखादी गोष्ट म्हणजे प्रशासकीय असेल, ती जर आपण सांगत असेल, म्हणजे समजा साधील असेल किंवा अनुदानाबद्दल असेल, तिथं मग सूचक म्हणून सचिवच येणार ना, किंवा नाही नाही अध्यक्ष येतील. आपल्याकडे शिक्षक प्रतिनिधी बी आहेच की, तो सूचक म्हणून आपण घेऊ शकतोय की. म्हणजे एकटा मुख्याध्यापक असेल नाही तर अवघड घ्यायचे का मग? आहे. मग आता आमचं अवघडच की हो सर, आम्ही एकटेच की. एकटा असेल तर अवघडच आहे. त्यामुळं चालतंय की हो, त्यावेळी काय चालतंय कोण विचारत नाही. हो नाही हो सर, तसं त्यावेळी चालतंय नको. की. म्हणजे कसं व्यवस्थापनच्या मीटिंग व्यवस्थितच असल्या पाहिजे. म्हणून मला एक नाही कन्फर्म व्यवस्थितच माहिती पाहिजे, पाहिजे की व्यवस्थापनच सूचक व्यवस्थित मध्ये पाहिजे. म्हणजे जाणवडे सर, सूचक मध्ये पालकच घ्यायचे का? सूचक आणि अनुमोदक मध्ये हो, कुणीही हो. चालतंय. हो 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 पालकच घ्यायचे. हा फक्त नियमानुसार तसंच असते. एखाद्या अध्यक्षाचं फक्त सूचना आणि अनुमोदन वगैरे हे राहत नाही. अगदी कुठल्या शिक्षक बँकेच्या वगैरे ह्या जरी सभा असल्या किंवा काय असल्या तरी सुद्धा तुम्हाला जे सभासद आहेत तेच तिथं सूचकांना अनुमोदक दिसतात. तिथं मॅनेजर संस्थेचा किंवा संस्थेचा चेअरमन हा कुठं त्या ठिकाणी आपल्याला सूचकांना अनुमोदक दिसत नाही. हो हो ठीक आहे सर, थँक्यू. चालतंय आणि हाच प्रश्न आहे ना, नंतर कधी आणखी आपली डाएटची मीटिंग वगैरे असली तरी आपण तो प्रश्न उपस्थित विचारूया. करू. पण ह्या माहितीप्रमाणे आत्ताच्या तुम्हाला आणखी सांगितलेलं आहे तरी सुद्धा जर एकच शिक्षक असेल आणि त्याला जर सूचना मांडायची असेल आणि तो बरोबर सचिव आहे. आहे तर तो सूचक म्हणून चालतो का असं विचारू आपण. हो सर, चालेल. चालेल की. हा ठीक आहे. हॅलो, आणखी कोणाला काय बोलायचं आहे का? हॅलो माणिक सर. हॅलो. सूचना कुणाच्या काही नाहीत, पुढचा विषय घेऊया. हा पुढचा विषय घेऊया. आता तुमचा विषय झालेला आहे दोघांचा. दोघांचा म्हणजे ते साहेबांनी निमाग मग आता म्हटलं जाऊ दे. कदम सरांनी पाक अगदी बिहारचा कदम सरांनी पुढचा जो विषय पत्रिका होती तो बी विषय घेतलाय, विषय समाधान. वाचले, त्याचा ठराव बी वाचला. माझ्याकडे फक्त आता मागील बैठकीचं इतिवृत्त वाचून कायम करणे एवढाच विषय ठेवलाय. तो बी लागला तर बरं झालं असतं. म्हणजे आताच कदम सरांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या अतिशय सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे सगळे विषय त्याच्यात आलेले आहेत. नलवडे सर. नाही, अनुभवाचा पुरेपूर वापर केलाय त्यांनी. हो हो धन्यवाद कदम सर आणि महाडिक हो, सर. हो. त्यानंतर मी नलवडे सरांना विनंती करतो की जी सप्टेंबरची विषय पत्रिका आहे त्याचं तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला कुठले विषय महत्वाचे वाटतायत तसं विषय विवेचन केलं तरी सुद्धा चालतंय. धन्यवाद. प्रथमतः दिनांक 4 ऑक्टोबर पासून 5वी पासून नवीन वर्ष प्रत्यक्षात सुरू होत आहे. त्या प्रत्यक्षात सुरू होत असणाऱ्या वर्ग अध्यापनाच्या कामासाठी जे वर्ग शिक्षक आहेत त्या सर्व वर्ग शिक्षकांना मी शुभेच्छा देतो. आणि आज या ठिकाणी जो विषय आहे माझ्याकडं तो म्हणजे दिनांक आपण 27 किंवा 28 सप्टेंबर रोजी म्हणजे सोमवार किंवा मंगळवार या 2 दिवसापैकी एका दिवशी आपल्या शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीची बैठक ही आयोजित करणार आहे. हे आयोजित करत असताना सुरुवातीला आपल्याकडे कालच सकाळीच इयत्ता वाईज पाठ्यपुस्तक आलेली आहेत. मग त्याचं वाटप हे सोमवारी होतंय का मंगळवारी होतंय हे जरा बघून त्या पद्धतीनं सोमवारी किंवा मंगळवारी प्रत्येकाने आपापल्या शाळेमध्ये आपल्या शाळा व्यवस्थापन समितीची बैठक ही आयोजित करावी. हे आयोजित करत असताना विषय पत्रिकेमध्ये काही 5-6 विषय आहेत. त्या विषयापैकी पहिला जो विषय आहे तो म्हणजे विषय क्रमांक 1 मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून कायम करणे. बहुधा आपल्या केंद्रामध्ये 31 ऑगस्टला
सर्व शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीची बैठक ही सर्व शाळांनी आयोजित केलेली होती आणि या बैठकीमध्ये सर्वांनी जे काही विषय घेतले असतील त्यातले डाएट करून आलेले विषय आणि आपल्या शाळेच्या संदर्भात असणारे विषय जे घेतलेले आहेत 6 असतील 7 असतील किंवा 8 असतील त्या विषयांचं किंवा बैठकीचं इतिवृत्त वाचून त्या झालेल्या सर्व विषय आणि ठरावांना आपणाला या ठिकाणी मंजुरी घ्यायची आहे पहिल्या ठरावामध्ये. त्यानंतर दुसरा जो विषय आहे तो म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठित करणे बाबत. आता मगाशीच शेळके मॅडमनी बी सूचना मांडली, काही जणांना आपल्याकडे ज्या वेळेला डाएटचे जून पासून विषय पत्रिका येतात त्यामध्ये जुलैमध्ये 7वा विषय होता की शाळा व्यवस्थापन समितीचे जुने सदस्य बदलून नवे सदस्य घेण्याबाबत. आणि त्या 7व्या विषयामध्ये आपण ठराव घेतलेला आहे की इयत्ता 4थी मधून जे पासआउट होऊन गेलेले विद्यार्थी असतील त्यांचे जे पालक आपल्या या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य होते त्यांना वगळून त्यांच्या जागी नवीनच इयत्ता 1ली मध्ये आलेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे पालक हे या ठिकाणी आपण सदस्य म्हणून घेतलेले आहेत. आता हा जो दुसरा विषय आहे, मगाशी कदम सरांनी तो विषय शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठित करण्याबाबत हा जो ठराव आहे विषय आहे आणि त्या विषयासाठी मगाशी साहेबांनी सुद्धा सांगितलं की तो ठराव प्रत्यक्ष कशा स्वरूपाचा लिहायचा आहे, कारण प्रत्यक्षात अजून आपल्याला ही शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठित करायची नाही. ही कधी करायची आहे की ज्या वेळेला आपली प्रत्यक्ष शाळा चालू होईल त्यावेळेला 15 दिवसानंतर 15 दिवसात आपणाला आपल्या शाळेमध्ये ही शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठित करायची आहे. मग हा विषय कसा लिहायचा त्याचं मार्गदर्शन साहेबांनी व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे, कदम सरांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण विषय लिहितो, विषय क्रमांक 2 शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठित करण्याबाबत. मग झाल्यानंतर त्याचा ठराव कशा पद्धतीने घ्यायचा आहे तर हे करत असताना पहिल्यांदा काय करायचं आहे तर माहे सप्टेंबर 2021 या 21च्या बैठकीमध्ये 4 म्हणजे आपण आता ही जी बैठक घेणार आहे सोमवारी किंवा मंगळवारी त्या बैठकीमध्ये पहिल्यांदा काय करायचं आहे तर 4 जून 2020चा शासन निर्णय जो आहे त्याचं वाचन आणि चर्चा करायची. कदम सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला या कोविडमुळे शाळा बंद असल्यामुळे काय केलेलं आहे जुन्या जी शाळा व्यवस्थापन समिती आहे त्या समितीलाच पुढे वाढ दिलेली आहे, त्याचं वाचन करायचं आहे. आणि नंतर मग हा जो विषय क्रमांक 2 आहे त्या विषय क्रमांक 2 ला अनुसरून आपल्याला ठराव घ्यायचा आहे. त्यामध्ये काय ठराव आपल्याला लिहायचा आहे प्रत्यक्षात तो ठराव आपल्या वहीमध्ये कोणता लिहायचा आहे तर दिनांक 17 जून 2010 नुसार शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आलेली आहे. दिनांक 17 जून 2010 नुसार शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आलेली आहे. दर 2 वर्षांनी शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन केले जाते. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 1120 प्रकr 262 MM1 दिनांक 4 जून 2020 नुसार कोरोना महामारीचा विचार करून शाळा सुरू होईपर्यंत शाळा व्यवस्थापन समितीस मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजे अजून आपणाला स्थापन करायची नाही तर हा अजून सुद्धा त्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे तरी देखील प्रत्यक्षात मात्र शाळा सुरू न झाल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करता आले नाही. नजीकच्या काळात ज्या वेळेला शासन स्तरावरून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याविषयी निर्णय झाल्यास 15 दिवसात
पुनर्गठनासंबंधीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठित करण्यात येईल. अशा पद्धतीनं ठराव घेऊन त्यामध्ये सूचक, अनुमोदक आणि ठराव सर्वानुमते मंजूर अशा पद्धतीनं लिहायचंय. आता हे मगाशीच बघा एक विषय कदम सरांनी सांगितला किंवा साहेबांनी सुद्धा सांगितला की शाळा व्यवस्थापन समितीच्या आपण अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष निवडताना काय होतं, आपल्याकडून सहज नकळत शब्द जातो की विद्यार्थ्याचे आई वडील किंवा पालकांना कोणत्याही पद्धतीनं आपणाला या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष करता येत नाहीत. प्रत्यक्षात त्या विद्यार्थी म्हणजे शाळेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याचे आई किंवा वडील या दोघांची आपल्याला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवडायचे आहे. हे करत असताना आणखीन आपल्याला या ह्याच्यामध्ये ठराव काय घ्यायचा आहे की बाबा आपल्या शाळेमध्ये आता इयत्ता वाईज मगाशीच सांगितलं की 70% जास्त पालक सभेचं आयोजन करून त्याच्यामध्ये प्रत्येक शाळेना प्रत्येक वर्गातील विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यापैकी कुणाचं प्रतिनिधी म्हणून नाव घ्यायचं. आपल्याकडे तसं एवढे जास्त नाही, जिथं मोठ्या प्रमाणात की बाबा असते काही जणांची की आमचं नाव घ्या, इथं आपल्याकडे कोण तयार सुद्धा होत नाही. त्या हिशोबाने आपण प्रत्येक जण आपल्या नियोजनाप्रमाणे करत असतो, परंतु त्याची कल्पना मात्र हे सर्वांना मिळणं गरजेचं आहे. कारण काही वेळेला काही पालक अशी सुद्धा तक्रार करू शकतात. म्हणून त्या आपल्या परवाच्या मीटिंग मध्ये सांगितलं की आमची पालक सभाच घेतली नाही, आम्हाला याची कोणतीही कल्पना दिलेली नाही. असं जर माहितीच्या अधिकारामध्ये जर कुणी आपणाला म्हणजे विचारलं तर थोडस ते आपल्याला अडचणीचं येऊ नये म्हणून आपलं विचार विनिमय सगळ्यांशी मिळून मिसळून बाबा आपल्या या इयत्ता पहिलीमध्ये एवढे विद्यार्थी आहेत, त्यापैकी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये कशा पद्धतीनं कुणाची निवड करायची या पद्धतीनं आपण जर आतापासूनच तो विषय घेतला आणि नंतर त्या पद्धतीनं जर आपण ठराव घेतले तर काही हरकत नाही असं मला तरी वाटतंय. त्यानंतर नेहमीचेच असणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे तिसरा विषय, तो म्हणजे माझे मूल माझी जबाबदारी अंतर्गत विद्यार्थी आरोग्याचा आढावा. आता दर सोमवारी आपण काय करत असतो की आपल्या शाळेमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी किंवा प्रत्यक्षात किंवा गृहभेटीच्या द्वारे आपण ज्या वेळेला त्यांच्याशी चर्चा करतो कोण आजारी आहे का नाही आणि त्या पद्धतीनं आपण त्याची लिंक भरत असतो. तर जो नेहमीप्रमाणे विषय आहे त्या विषयाचा आपण ज्या पद्धतीनं रीडिंग ह्या आपल्या व्यवस्थापन समितीच्या प्रोसिडिंग मध्ये केलेलं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला त्या विषयाचं देखील रीडिंग करायचं आहे. तिसरा म्हणजे मुलांच्या शिक्षणामध्ये पालकांचा सहभाग वाढवण्याबाबत. आज आपण पाहतो की कोरोनामुळे आपल्या शाळा बंद आहेत, आपण गृहभेटीद्वारे मुलांना अध्यापन करत असतो आणि हे करत असताना ज्या मुलांच्या पालकांचा सहभाग हा चांगल्या प्रमाणात जर आहे निश्चितच त्या मुलांच्या मध्ये आपणाला प्रगती दिसून येते. आज आपण शाळा व्यवस्थापन समितीमध्ये मगाशी कदम सरांनी सांगितलं की फक्त आपल्या काही जे काही मिळणारं अनुदान आहे त्या अनुदानासाठीच आपण शाळा व्यवस्थापन समिती अशी गृहीत धरतो. तर तसं न करता ज्या शाळेचा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सहभाग हा चांगल्या पद्धतीनं असतो त्या ठिकाणच्या शाळेचा दर्जा निश्चितच आपणाला चांगला दिसून येतो. आणि ज्या शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग हा म्हणावा तितकासा आपणाला दिसून येत नाही त्या शाळेचा सुद्धा दर्जा आपणाला तेवढा दिसून येणार नाही. यासाठी नुसतं जे अनुदान आहे त्या अनुदानासाठीच या शाळा व्यवस्थापन समितीचा विचार न करता मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बौद्धिक, शारीरिक, मानसिक या सर्व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी जर त्या शाळा व्यवस्थापन समितीचा आपणाला जर निश्चित
चांगला उपयोग झाला तरच काय होणार आहे, आपल्या शाळेचा दर्जा हा चांगला आपल्याला दिसून येणार आहे. आणि त्यामुळे या मुलांच्या शिक्षणामध्ये पालकांचा सहभाग आपण जास्तीत जास्त वाढवला पाहिजे. आम्ही ज्या वेळेला आता मुलांचं अध्यापन करत असतो त्यावेळेला निश्चितच पालक सुद्धा आता एक प्रकारे आम्ही पालकांना ट्रेनिंग केल्यासारखंच झालेलं आहे. आम्ही नुसतं गाईडलाईन्स केलं त्यांना तरी त्या पद्धतीनं पुढचा अभ्यास त्या मुलांच्याकडून ते करून घेतात आणि त्यामुळे निश्चितच आमच्या मुलांची तयारी सुद्धा चांगली आम्हाला दिसून येत आहे. अशा पद्धतीनं आपण आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपल्या पालकांचा हा सहभाग जास्तीत जास्त मुलांच्या शिक्षणासाठी हा वाढवून घेतला पाहिजे. दुसरं संभाव्य स्थलांतरित पाचवा जो विषय आहे तो म्हणजे संभाव्य स्थलांतरित जे पालक आहेत त्या पालकांच्या गृहभेटीचे नियोजन. आता ज्या ठिकाणी असेल त्यांनी त्या विद्यार्थ्यांचं नावाचा उल्लेख करून स्थलांतरित मुलांच्या गृहभेटीच्या संदर्भात नियोजन करावं आणि ज्यांच्या ठिकाणी असे स्थलांतरित नाहीत त्यांनी विद्यार्थी स्थलांतरित नाहीत म्हणून उल्लेख करून त्या ठिकाणी त्याचं प्रोसिडिंगचं लेखन करावं. बघा काही वेळेला आपण शाळा व्यवस्थापन समितीचं प्रोसिडिंग करतो म्हणजे एखाद्या विषयाचा निबंध लिहायची गरज नाही. ठराविक मुद्देवाईज जर आपण त्याचं व्यवस्थित रीडिंग केलं तर ते अतिशय चांगलं दिसू शकतं. जसं आपण एखादा थोडक्यातच मुद्दा मांडला पण तो अतिशय व्यवस्थित मांडला तर काय अतिशय चांगला दिसतो. त्याचं काय पूर्णपणे निबंधासारखं लेखन करण्याची गरज नाही. या पद्धतीनं आपण या शाळा व्यवस्थापन समितीचं लेखन करावं. आणि पुढचा जो विषय आहे तो म्हणजे शासन निर्णयानुसार संभाव्य परिस्थितीत प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याविषयी बाबतचे नियोजन. आता शासन निर्णय बघा आपणाला पाठीमागं सांगितलं की पालकांचं लेखी घ्या. मग कुणी घेतला असेल काही जणांचं राहिलं असेल तर अशा पद्धतीनं आपण पालकांचं लेखी घ्यायचंय. आता लेखी घेतल्यानंतर सुद्धा काही बघा जसं आम्ही 4 दिवसापूर्वीच त्या पालकांचं लेखी घेतल्यानंतर पालकांच्या मनामध्ये सुद्धा काही शंका सुरू होतात. पालक म्हणतात खरंच शाळा सुरू होणार आहे आणि मग शासन आम्हालाच का म्हणून जबाबदार धरतंय. आणि त्यांची घरामध्ये बी चर्चा त्या संदर्भात सुरू असते. कारण कालच मला एका विद्यार्थ्यानं विचारलं की सर शाळा सुरू होणार आहे मग आपण शाळेत जाऊया की. कशाला म्हणलं सुरू असतं म्हणून आपण चांगली साफसफाई करून घेऊया की. म्हणजे त्या मुलाला सुद्धा अतिशय त्या ठिकाणी शाळेत येण्याची ओढ लागलेली आहे. आता फक्त आपण शाळेमध्ये ज्या वेळेला उत्साहानं मुलं येतात त्यावेळेला शाळा सुरू झाल्यानंतर लगेचच जर आपण त्या मुलांना शिकवायचं काम सुरू केलं तर ती मुलं मात्र बोर होणार आहेत, त्यांना कंटाळा येणार आहे. मगाशी खर्डे सरांनी सांगितल्या पद्धतीनं जर अगदी 8-10 दिवस आपण नुसतं मुक्त संचार त्यांना करून दिला, निसर्गाच्या सानिध्यात घेऊन गेलो किंवा कोणत्याही पद्धतीचं जर त्यांना अभ्यासक्रमाचं ही केलं नाही तर निश्चितच मुलं रुळतील. या 4-8 दिवसात जर हा प्रयोग केला तर असं मला वाटतं. आणि त्यानुसार आपण या व्यवस्थापनाच्या मीटिंग मध्ये सुद्धा या विषयावर चर्चा करावी. आणि त्यानंतर ऐनवेळच्या विषयामध्ये मग आता पोषण आहार येईल किंवा गणवेशाबाबतचं असेल तर ते कुठले मुलं सिलेक्ट करायचे आहेत, कोणकोणती मुलं आहेत, मुलं म्हणजे इतर ह्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये असणारी किंवा आणि मुली यांचं नियोजन करून त्या पद्धतीचा ठराव आपण करून घ्यावे. किंवा जे विविध प्रकारचे अनुदान असतील त्या अनुदानाच्या कार्यवाहीबद्दल किंवा आता या पोषण आहाराच्या अनुदानात काही शंका निर्माण झालेली होती की 0% बॅलन्स दाखवलेला आहे. त्याच्या संदर्भात जर खातं पूर्णपणे नील करायचं असेल तर त्या पद्धतीचा ठराव घेऊन सुद्धा आपण या पद्धतीने हे प्रोसिडिंग पूर्ण करावं असं मला वाटतं. आणि या ठिकाणी खूपच वेळ झालेला आहे म्हणून मी थोडक्यातच या 6 विषयाबद्दल माझं मत व्यक्त केलेलं आहे. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. नाही अजून काय असेल तर मांडा. तुम्ही घरातून बोलताय आम्ही शाळेतून बोलतोय त्यामुळे परतीचे वेद मागासपासून त्या कोकणी सरांनी सांगितल्यासारखं बोला.
हा, धन्यवाद नलवडे सर. आताच नलवडे सरांनी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीची सप्टेंबरची जी सभा आपण घेणार आहे ती कशा पद्धतीने घ्यायची असे जे सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी विकासामध्ये पालकांचा खूप मोठा सहभाग आहे. आपण सहभाग पालकांना करून घेतलं पाहिजे हे त्यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर मला आणखी सर्व शिक्षकांना एक विनंती करायची आहे की आपण शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार काही साहित्य कमी करत असतो. अजून आपल्या काही शाळा सुरू नाहीत. गेले वर्ष दीड वर्ष आपण मीटिंग घेतोय. त्यामध्ये जर आपण असे काहीतरी ठराव घेतले असते किंवा घेणार असू तर बरंचसं आपलं साहित्य आपलं कमी होणार आहे. तर तेही ठराव आपण घेऊन अशा पद्धतीनं साहित्य थोडं कमी करण्यास काही हरकत नाही. पुन्हा एकदा महत्वाचा मुद्दा आहे ह्यो. धन्यवाद. आणि हा महत्वाचा मुद्दा आहे की साहित्य कमी करा, परत अडचणी येतात लोकांना. हा, परत चार्ज येताना आपलेच बांधव असतात. तेव्हा आपण एकत्र बसूनच ते ठराव घेऊन कुठलं साहित्य कमी करायचं आहे तर एकदम आपण जर जुनं साहित्य सगळं कमी करत गेलो, काही साहित्याची रक्कमच तिथं दिलेली नसते. त्यामुळं काय त्याची काही किंमतच आपण लिहू शकत नाही. त्यामुळे असं साहित्य सुद्धा कमी करायला काय हरकत नाही. आणि जुनं साहित्य त्याचा घसारा वाजा जाता खूप किंमत कमी होती. 1000च्या आत येते. आधी 20-20 वर्षाची सुद्धा काही साहित्य असते शाळेत, ते सुद्धा आपण कमी करायला काय हरकत नाही. आता पुढला विषय घेऊया का? हॅलो. यानंतर हॅलो जानकी सर. हा, आभारच बाकी असेल. जानोकडे सर. हॅलो. 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 जानोकडे सर. आम्हाला थोडं बोलायचं होतं. हा, बोला की. बोला. सर आपल्या सध्या आपण झूम पे वर्जन वापरतोय आपल्यासाठी जी टीटीसी म्हणून हे संस्था आहे, म्हणजे मुलांसाठी काम करणारी संस्था आहे. ती आपल्यासाठी फ्री मध्ये वापरायला देणार आहे. आपल्याला प्रत्येक मीटिंग साठी प्रत्येक ट्रेनिंग साठी आपल्याला अकाउंट वरून आपल्याला वापर करता येणार आहे. आपल्याला त्यासाठी आपल्याला त्यांचा आभार मानूया. आणि प्रत्येक मीटिंग सुद्धा आपण रेकॉर्ड करू शकतो. आणि रेकॉर्ड करून चांगली बाब आहे. केंद्राच्या ग्रुपवर सुद्धा आपल्याला टाकता येईल. आणि परत केव्हाही हे आपल्याला मीटिंग असेल किंवा जे ट्रेनिंग असेल ते आपल्याला केव्हाही पाहता येणार आहे. तर सर्वांची परवानगी असेल तर ते रेकॉर्डिंग मी केंद्राच्या ग्रुपवर टाकेल मी. चालतंय. हा, म्हणजे केव्हाही आपल्याला पाहता येणार आहे ते. म्हणजे भविष्यात येणारे जे नवीन शिक्षक आहेत, म्हणजे जे आपले ज्येष्ठ मार्गदर्शक नलवडे सर, कदम सर हे सगळ्यांचे मार्गदर्शन करतात. जे येणारे शिक्षक नवीन शिक्षक आहेत सुद्धा त्यांना सुद्धा त्यांच्या ज्ञानाचा सुद्धा फायदा होईल. हो. मग ते केंद्रामध्येच करणार ना? काय सर? आपल्या केंद्रामध्ये तेवढं सर. हा. चालतंय की तसं करायला हरकत नाही. बाकीच्या आणखी इतरांचं मत काय विचारूया आपण. नलवडे सर. हा, बोला की. खर्डे सरांनी जो विषय मांडलेला आहे त्या संदर्भात व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. काय हरकत नाही बरं का, चांगला विषय आहे. बघा आणि कोणाचं काय मत. आपल्या केंद्राच्या ग्रुपवर संपूर्ण मीटिंग जशी आपली डाएटची होती आणि नंतर त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा ज्यांनी काय अनुपस्थित असतील किंवा ज्यांना व्यवस्थित समजलं नसेल त्यांच्यासाठी टाकतात. तशा पद्धतीनं आपल्या केंद्रावर टाकली तर चालेल का? चालेल. बर. कदम सर बोला. हॅलो. नाही, हाय देवा हाय. 7 वाजता आलोय. 7 वाजता शाळेत 7 वाजता आहे. नाही तेच म्हणलं, या जेवायला या. साहेबांनी सांगितलं 6:45ला दिवसभर थांबायला लागेल. 7 वाजता शाळेत आहे. चालतंय. जानोकडे सर. मग शाळा व्यवस्थापन समिती 27ला घ्यायची का 28ला घ्यायला लागेल त्या हिशोबाने ते पुस्तकाचं बघा. म्हणजे माणसं सोमवार नसेल पुस्तक तर सोमवारी घेऊन टाकतील. नाही, पवार साहेब काय म्हणले, शक्यतो ते म्हणले मी आकडे टाकतो सोमवारी वाटून टाकू असं म्हणले. सोमवारी वाटूया का? मी म्हणतोय बघा आता नाही म्हणजे मग लोक सगळी करतील ना, मंगळवारी बैठक घेतील. सोमवारीच वाटूया. सोमवारी साहेबांना सांगा. माडिक सरांना सांगा. पाऊस पाणी आला तर उगाच त्याच्यात खाली भीतीतनं पाणी